नरिमन नावाचे ज्येष्ठ वकील आहेत सुप्रीम कोर्टातले. 90 वर्षाचे ते ग्रहस्थ. त्यांचं पुस्तक आहे गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. त्यांनी विमानात येताना पुस्तक वाचत होते. नरिमन साहेब 90 वर्षाचे वकील आहेत आणि ते खरोखरच सुप्रीम कोर्ट जजचे बाप आहेत. त्यांचा मुलगा रोहिंटन नरिमन आता सुप्रीम कोर्ट जज म्हणून रिटायर झालेले आहेत. ते खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्ट जजचे बाप आहेत आणि ते पुस्तक सुद्धा वाचण्यासारखं आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट जगाचं सगळ्यात जुनं सुप्रीम कोर्ट, 200 वर्षापूर्वीचं सुप्रीम कोर्ट. सकाळी 10 वाजता जेव्हा ते सुप्रीम कोर्ट बसतं तेव्हा 9 न्यायमूर्ती एका वेळी बसलेले असतात आणि 9 न्यायमूर्ती जेव्हा सकाळी 10 वाजता बसतात तेव्हा तिथला दरबान जो असतो, पट्टेवाला जो असतो, तो घोषणा करतो की गॉड सेव्ह द ऑनरेबल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड सेव्ह दिस ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. ते म्हणण्यामागची भूमिका अशी असते की आमचं हा देश टिकला पाहिजे, जगला पाहिजे आणि ते जगायचं असेल तर आमची न्यायव्यवस्था, आमचं सुप्रीम कोर्ट सक्षम राहायला हवं, ही त्याच्यामागची धारणा भूमिका आहे. इतकं त्यांनी सुप्रीम कोर्टाला किंवा ज्युडिशरीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंग्लंड जिथे मी 2 वर्ष शिकलो, इंग्लंडमध्ये लिखित स्वरूपातली राज्यघटना नाही. त्याबद्दल मी आज लेक्चर देतोय की इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंग्लंडमध्ये इंग्लंडचं कॉन्स्टिट्यूशन नाही लिखित स्वरूपातलं. असं म्हटलं जातं की पार्लमेंट ऑफ इंग्लंड इज सो पॉवरफुल it can convert a man to a woman, and also if law is made by the Parliament of United Kingdoms to kill all the blue-eyed babies, it will be a valid law. इंग्लंडचं पार्लमेंट इतकं बलाढ्य आहे की फक्त स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री ते करू शकत नाही, कारण नैसर्गिक शक्य नाही. आणि जर इंग्लंडच्या पार्लमेंटने असा कायदा केला की सगळ्या घाऱ्या डोळ्याच्या मुलांची कत्तल करा, तर इंग्लंडमध्ये तो व्हॅलिड कायदा असेल. तिथं इंडिपेंडंट ज्युडिशरी नाही, तिथं ज्युडिशरीला पार्लमेंटने दिलेला निकाल घटनाबाह्य, कारण घटनाच नसल्यामुळे घटनाबाह्य आहे असं म्हणण्याची मुभा नाही, म्हणून पार्लमेंट इंग्लंडमध्ये सर्वोच्च आहे. याच्या विरुद्ध सूर अमेरिकेमधली राज्यघटना 200 वर्ष जुनी, भारताची राज्यघटना 70 वर्ष जुनी. अमेरिकेची राज्यघटना फक्त मित्रांनो 15 आर्टिकलची आहे. सगळ्यात छोटी राज्यघटना जेव्हा हाताने लिहिली होती ती 5 पानामध्ये ती राज्यघटना बसते अमेरिकेची. सगळ्यात छोटी, सगळ्यात जुनी. भारताची राज्यघटना सगळ्यात मोठी आणि सगळ्यात नवीन. अमेरिकेचे ऑथर असे म्हणतात, आम्ही आमची राज्यघटना ही मुद्दाम जाणीवपूर्वक छोटी ठेवलेली आहे आणि त्याचा विस्तार करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाच्याकडे काळाप्रमाणे आम्ही देऊन टाकलेली आहे. अमेरिकेचे ज्युरिस्ट असं पण म्हणतात की जेव्हा जेव्हा लिखित स्वरूपातली राज्यघटना असते तेव्हा तेव्हा ज्युडिशरी हे कॉन्स्टिट्यूशनचं किंवा राज्यघटनेचं गार्डियन बनतो. लिखित राज्यघटना असल्यावरती सगळा कारभार त्या चौकटीत चालला पाहिजे आणि तो चालतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी ज्युडिशरीवरती आहे, असं अमेरिकेच्या 200 वर्षापूर्वीच्या मार्बरी वर्सेस मॅडिसनच्या जजमेंटमध्येच अमेरिकेने सांगितलेलं आहे, जे भारतामध्ये आजही फॉलो केलं जातं. आता हे थिअरॉटिकल गोष्टी पण सोप्या करून सांगायच्या आणि आपल्याला सोप्या भाषेत कशा सांगायच्या, तर आता मित्रांनो तुम्हाला एक मैथिली शरण गुप्त म्हणून उत्तरेमधले प्रसिद्ध कवी आहेत. उत्तर भारतातले प्रसिद्ध कवी मैथिली शरण गुप्त रामायणातला किस्सा ते वर्णन असं करतात की जेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेलेले असतात तेव्हा राम आणि सीता जेव्हा त्या झोपडीमध्ये विश्राम करत असतात तेव्हा लक्ष्मण धनुष्यावरती बाण ताणून त्यांना पहारा देत असतो, त्यांचं रक्षण करत असतो. रात्रभर लक्ष्मण जागा असतो. जसं आपल्याकडे सुप्रीम कोर्ट राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी आमच्याकडचे जस्टिस दीपक मिश्रा पहाटे 4-4 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्ट उघडं ठेवतात, तसा लक्ष्मण या राम सीताचं, त्या झोपडीचं म्हणजे राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. कविता अशी आहे जी आपल्या ह्या डिस्कशनसाठी रेलिव्हंट आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे लक्ष्मण आणि ती झोपडी जिथं राम सीता म्हणजे राज्यघटना, असा तुम्ही आता त्याचा अर्थ बांधा. मैथिली शरण गुप्त असं सांगतात, जाग रहा है कौन धनुर्धर जबकि भुवन वन सोता है, भोगी कुसुमा युद्ध योगी सा बना दृष्टिगत होता है. इस कुटिया में, या राज्यघटनेत, इस कुटिया में कौन सा धन है जिसकी रक्षा में इसका तन है, मन है, जीवन है. असं काय त्या झोपडीमध्ये राज्यघटनेत असं काय लपले की दीपक मिश्रांसारखे सुप्रीम कोर्टात म्हणजे पहाटेपर्यंत जागतात. उत्तर कवी असं देतो, मृत्यू लोक मालिन्य मेटने स्वामी सम जो आई है, 3 लोक की लक्ष्मी ने आज ये कुटिया अपनाई है. विजन वेश है, विजन शेष है, निशाचरी माया ठहरी. वीर वंश की, शब्द महत्वाचे, वीर वंश की लाज यही है, फिर वीर क्यों ना हो गए. अत्यंत नीतिमान, अधःपतनात गेलेल्या दुर्बलांना सबळ करणारा, समानतेची वागणूक देणारा असा राज्यघटनेसारखा नीतिमान ग्रंथ आहे. त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा अशा रक्षकावरती हवी ज्याच्याकडे नीतिमत्तेचे सगळे निकष आहेत.
ते निकष सुप्रीम कोर्टात सापडतात. म्हणून सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही जर भारतीय सुप्रीम कोर्टामध्ये आलात तर मित्रांनो, जिथं आमच्याकडे सुप्रीम कोर्ट बसतं तर जजेस जिथं बसतात त्याच्या मागे एक वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य असं आहे, यतो धर्मस्ततो जया. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटला पण ते वाक्य सापडतं, यतो धर्मस्ततो जया. हा महाभारताचं युद्ध असतं. ते वाक्य कुठनं आलं तुम्हाला सांगतो. महाभारताचं युद्ध असतं. दुर्योधन त्याच्या आई गांधारीचे आशीर्वाद घेण्यासाठी येतो. ती आई त्या मुलाला अनेक आशीर्वाद देऊ शकणार असती, विजयी भव, चिरंजीवी भव, यशस्वी भव. ती आई तसं नाही म्हणत. ती दुर्योधनाला म्हणते, यतो धर्मस्ततो जया, की तू सुज्ञ आहेस, युवराज आहेस, जाणता आहेस, तू तुझं ठरव. मी एवढाच आशीर्वाद देते की जिथं धर्म असेल तिथं विजय असणार. गांधारीचं हे वाक्य सुप्रीम कोर्टाने निवडलेलं आहे. त्याच्या मागची भूमिकाच एवढी आहे, समोर आपला मुलगा जरी असला दुर्योधनासारखा, तरी सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींनी आपलं तारतम्य त्याच्या बाजूला झुकवायचं नसतं. न्याय आणि सच्चत विवेक बुद्धीला कुठे डावलायचं नसतं. ही त्या येतो धर्मस्ततो जया मागची भूमिका आहे. मित्रांनो, अमेरिकेचे जजेस असं म्हणतात, आम्ही आमची राज्यघटना मुद्दाम कमीत कमी शब्दात ठेवलेली आहे. आम्ही आमची राज्यघटना इंटेन्शनली इनकम्प्लीट ठेवलेली आहे. विस्तार करण्याची जबाबदारी काळाप्रमाणे सुप्रीम कोर्टावरती सोपवलेली आहे. हे कसं? तर मित्रांनो, आपल्याकडे ज्ञानेश्वर सुद्धा, जेव्हा ज्ञानेश्वरी लिहितात तेव्हा 700 ओव्यांची भगवद्गीता ज्ञानेश्वर 9900 ओव्यांमध्ये समाविष्ट करतात. म्हणजे 700 ओव्यांमधनं 9000 ओव्यांचा जन्म होतो. इंटरप्रिटेशन जसं सुप्रीम कोर्ट राज्यघटनेचं करतं तसं ज्ञानेश्वर भगवद्गीतेचं करतात. आपल्याकडे सुद्धा भारतीय राज्यघटना जर तुम्ही अशी पुस्तकी स्वरूपात वाचायला घेतली तर तुम्हाला त्या राज्यघटनेचा अर्थ कळत नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडचा आर्टिकल 21 राज्यघटनेतला मूलभूत आर्टिकल 21 2 वाक्यांचा आर्टिकल, नो पर्सन shall be deprived of right to life and personal liberty except in accordance with the procedure established by law. पुस्तकातला कायदा हा मृत स्वरूपातला असतो. जजेस त्या कायद्यामध्ये जीव ओतण्याचं काम करतात. या 2 वाक्यांना, या मृत वाक्यांना कोणताही अर्थ नाही. या 2 वाक्यांचा अर्थ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात यायला हवं. सुप्रीम कोर्टामध्ये ह्या 2 वाक्यांचं खंडन करण्यासाठी 200 व्हॉल्यूमची लायब्ररी आहे. या 2 वाक्य म्हणजे राईट टू लाईफचा काय अर्थ लावायचा, म्हणजे माणसाचं जगणं हे माणसाला साजेसं जगणं का जनावरासारखं जगणं, याच्यावरती सुप्रीम कोर्टाने अनेक जजमेंटमध्ये खंडन केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या जर तुम्ही अनेक केस लॉ पाहिले तर मेनका गांधीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की राईट टू लाईफ, राईट टू गो अब्रॉड. खडक सिंगच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की राईट टू लाईफ इज राईट टू प्रायव्हसी. रविकांत पाटलांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट त्याच 2 वाक्यांचा अर्थ लावतं की राईट टू लाईफ इज राईट टू डिग्निटी. असे 200 तरी जजमेंट आहेत. 2 वाक्यांच्या गर्भामधनं सुप्रीम कोर्ट 200 जजमेंट काढतं आणि राज्यघटनेला चालतं बोलतं डॉक्युमेंट बनवतं. ही सुप्रीम कोर्टाची खासियत आहे, हे मला तुला सांगायचं. अमेरिकेचे ऑथर, आता हे कळायला क्लिष्ट असं अजून सोपं करू शकतो. अमेरिकेचे ऑथर असं म्हणतात, जजेस असं म्हणतात की आमची राज्यघटना ही आईसारखी आहे. तुम्हाला जर कागद पेन दिला आणि सांगितलं की आईबद्दल माहिती द्या आणि तुम्ही घेतला कागद पेन, माझी आई 65 वर्षाची, पांढरे केस, 70 किलो वजन, आमच्या नंबरचा चष्मा, हे त्या आईचं वर्णन आहे का? हे त्या महिलेचं वर्णन आहे. राज्यघटनेमधला कोणता आर्टिकल तुम्ही जर वाचला तर ते काय त्याच्यातला अर्थ सांगणारं वर्णन नाहीये. ते फक्त त्या शब्दांचा आपण काढलेला आडाखा आहे किंवा शब्दांचं केलेलं वर्णन आहे. त्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल, आईचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर लहानपणापासून तुम्ही अगदी पोटात असल्यापासून अजून इतके वयस झाल्यापर्यंत तिने कोणत्या प्रकारे हाल अपेष्टा सोसल्यात हे आपल्याला जाणलं पाहिजे. असं पुस्तकात आणि वहीच्या कागदावरती आणि पेनाने काय ती आईची माया लिहिता येत नसते. तसंच मित्रांनो, राज्यघटनेमधले आर्टिकल पाठ करता येतात, परीक्षेत ते उतरवता येतात, पण जीवनात त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आढावा घ्यावा लागतो. आणि सुप्रीम कोर्टाची ही खासियत आहे की सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची गरज भागवण्यासाठी, ज्ञानेश्वर असं म्हणतात भगवद्गीतेबद्दल की जो ग्रंथ काळाप्रमाणे स्वतःला बदलू शकतो, आपले अर्थ नवीन अर्थ प्रदान करू शकतो,
तोच ग्रंथ चिरकाळ टिकतो. आपली राज्यघटना मित्रांनो अशीच आहे. वेगवेगळ्या वेळी लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. सुप्रीम कोर्ट त्याच आर्टिकलकडे पाहतं आणि वेगवेगळ्या जजमेंटच्या द्वारे वेगवेगळे अर्थ लावतं. आपल्या मनामध्ये एक वकील म्हणून प्रश्न असा येऊ शकतो की सुप्रीम कोर्ट कायदा बनवतं का सुप्रीम कोर्ट कायदा जाहीर करतं? वकील म्हणून, JMFC ला अपील होणारे आपले विद्यार्थी म्हणून आणि प्रॅक्टिस करणारे वकील म्हणून सुद्धा आणि जनरल नॉलेज म्हणून सुद्धा आपल्याला ही गोष्ट माहिती असायला हवी की जी कायम ज्युडिशरीच्या ओरल एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा हायकोर्टातले जजेस विचारतात की वेदर कोर्ट्स मेक द लॉ ऑर कोर्ट्स डिक्लेअर द लॉ. कायदा बनवणं पार्लमेंटचं काम आहे, कोर्ट पार्लमेंटचं काम करते का? उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, बरोबर? विशाखाची केस अशी होती की आपल्या ज्या महिला भगिनी असायच्या त्या बाहेर नोकरी करत असायच्या, त्यांचं लैंगिक शोषण होत होतं. पार्लमेंटचा त्याच्यावरती कोणताही प्रतिबंध करणारा कायदा नव्हता. विशाखाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स फ्रेम केल्या आणि जोपर्यंत पार्लमेंटचा कायदा येत नाही तोपर्यंत ह्या गाईडलाईन्सला कायदा म्हणून आम्ही जाहीर करतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. पार्लमेंटचं काम सुप्रीम कोर्ट करतंय का असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. तुम्ही जर मित्रांनो दिल्लीला आलात, अध्यक्ष साहेबांना मी तसं आमंत्रण पण दिलेलं आहे, तुम्ही जर दिल्लीला आलात, दिल्लीचं सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे CNG वरती, पेट्रोल डिझेलवर चालत नाही, CNG वरती चालतं. दिल्ली सरकारचा किंवा पार्लमेंटचा कोणताही कायदा नाहीये की CNG वरती चालवा. सुप्रीम कोर्टचं MC मेहता मधलं जजमेंट आहे. हे सुद्धाच नंतर अशुद्ध होत गेली. प्रश्न असा होता की लोकांना पवित्र करणाऱ्या गंगेला आता शुद्ध कोण करेल? पार्लमेंटचा वॉटर पोल्युशनला प्रिव्हेंट करण्यासाठी कोणताही कायदा नव्हता. सुप्रीम कोर्टाला MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया इनटू ब्रॅकेट गंगा केस याच्यामध्ये गाईडलाईन्स फ्रेम कराव्या लागल्या आणि गंगाचं परित्राण करावं लागलं. प्रश्न असा येतो, सुप्रीम कोर्ट वेदर मेक्स द लॉ और सुप्रीम कोर्ट डिक्लेअर्स द लॉ. मित्रांनो, वकील म्हणून आणि खास करून आपले JMFC चे विद्यार्थी म्हणून वी शुड बी व्हेरी क्लिअर. सुप्रीम कोर्ट नेव्हर मेक्स द लॉ, सुप्रीम कोर्ट ओनली डिक्लेअर्स द लॉ. कायदा बनवणं हे पार्लमेंटचं काम असतं. आर्टिकल 141 जर तुम्ही उलगडून पाहिला तर शब्द असे आहेत की लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट इज बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स इन इंडिया. जे पुस्तकात राज्यघटनेत दडलंय ते जाहीर करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करतं. सुप्रीम कोर्ट कायदा बनवत नाही, सुप्रीम कोर्ट कायदा जाहीर करतं. ज्ञानेश्वरी मधलं वाक्य असं आहे, वार्षीय बिन सागरू जले जैसा निरुपचारू. कितीही दुष्काळ आला, नदी नाले विहिरी ह्याच्यातलं पाणी संपलं तरी समुद्र आटलाय, समुद्रातलं पाणी संपलं असं आपण कधी ऐकतो का? पार्लमेंटच्या कायद्यांचा कितीही दुष्काळ आला तरी मित्रांनो सुप्रीम कोर्ट घटना नावाच्या समुद्राच्याकडे वळतं. त्याचं पाणी आपल्या जजमेंटने उपसून काढतं, फिल्टर करतं आणि तुम्हा आम्हा सारख्यांची न्याय तृष्णा भागवतं. सुप्रीम कोर्ट कायदा बनवत नाही, फक्त कायदा जाहीर करतो. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की आम्ही आता कायदा जाहीर करायच्या ऐवजी कायदा बनवण्याच्या भूमिकेमध्ये चाललेलो आहोत, अशा पण काही केसेस आहेत की सुप्रीम कोर्टाने आपली चूक स्वतःहून मान्य केलेली आहे. मुद्दाम अशा माझ्याकडे अनेक केस लॉ आहेत, तर मी तुम्हाला निवडक तुमच्या उपयोगाच्या केस लॉ सांगणार आहे. त्यातली इंटरेस्टिंग केस लॉ की सुप्रीम कोर्टाला जेव्हा असं वाटलं की अरे आम्ही आता कायदा बनवायला लागलोय, पार्लमेंटचं 550 खासदारांचं काम आम्ही आता करतोय आणि 250 राज्यसभेच्या खासदारांचं काम करतोय, सुप्रीम कोर्टाने आपली चूक मान्य केलेली होती. त्याच्यातली इंडेक्स केस म्हणजे बॅरिस्टर A.R. अंतुले वर्सेस राम नाईक. केसचे फॅक्ट्स फार इंटरेस्टिंग आहेत आणि केस पण फार इंटरेस्टिंग आहे. जज होऊ घातलेल्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची हा केस लॉ आहे. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावरती सुद्धा करप्शनचे चार्जेस लागले. त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्या करप्शनच्या चार्जेस एका विशिष्ट न्यायालयासमोर त्या केसची ट्रायल चालू होती. पार्लमेंटने केलेला अँटी करप्शनचा एक विशिष्ट कायदा होता. विशिष्ट प्रकारचे न्यायालय तिथं फॉर्म्युलेट झालेले होते आणि त्या वेगळ्या न्यायालयाकडे, नॉर्मल कोर्टाकडे वेगळ्या कोर्टाकडे अंतुले साहेबांचे केसेस वर्ग झाले. राम नाईक जो त्यांच्या विरुद्धचा पक्षकार होता, त्याचं म्हणणं फार असं विद्वत्तापूर्वक असं होतं. तो म्हणला की अंतुले साहेब स्वतः बॅरिस्टर आहेत, मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री होते, हे फार इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे. मला अशी भीती आहे की ज्या खालच्या न्यायाधीशाकडे यांची केस वर्ग केलेली आहे
तो न्यायाधीश अनबायस्ड पद्धतीने कोणत्याही दबावाशिवाय मला न्याय मिळेल असं मला वाटत नाही, मला अशी भीती आहे. त्याच्यामुळे त्या न्यायाधीशाचं ते दप्तर तुम्ही उचला, ते पुस्तिका उचला, केस उचला आणि हायकोर्टाने त्या केसचा निकाल लावावा. केसचे फॅक्ट्स कळाले. मग सुप्रीम कोर्टाने ते अंतुले साहेबांची केस उचलली आणि हायकोर्टाच्याकडे निकाल देण्यासाठी वर्ग करून टाकला. अंतुले साहेब पुन्हा सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन मध्ये गेले. अंतुले साहेबांचं म्हणणं असं होतं की पार्लमेंटनी केलेला एखादा कायदा, त्याच्यामुळे तयार झालेलं एखादं कोर्ट फक्त तुमच्या भीतीमुळे किंवा कोणताही ठोस पुरावा नसताना फक्त अशा एखाद्या अँटिसिपेशन अंदाजामुळे जर तुम्ही तिथलं पुस्तिका माझी काढून केस काढून जर का वेगळ्या कोर्टाकडे वर्ग करत असाल, मग पार्लमेंटच्या कायद्यांचा शेवटी उपयोग काय? आणि पहिल्यांदा सुप्रीम कोर्टासमोर असा प्रश्न होता की वेदर ज्युरिस्डिक्शन, शब्द फार महत्वाचे, वेदर ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट कॅन बी टेकन अवे और कॅन बी कन्फर्ड बाय द जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट. एखाद्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्ट जजमेंटनी त्यांना बहाल करू शकतो का आणि जजमेंटनी काढून घेऊ शकतो का, असा सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या समोर प्रश्न होता. आणि सुप्रीम कोर्टाने आपली चूक तेव्हा मान्य केलेली होती. सुप्रीम कोर्टाने खास सांगितलं की पार्लमेंट जेव्हा जेव्हा कायदा करतं आणि जेव्हा जेव्हा एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन देतं तेव्हा सुप्रीम कोर्ट बाय जज मेड लॉ, म्हणजे जजनी तयार केलेला कायदा म्हणजे जजमेंट, त्याच्याने एखाद्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन काढून घेऊ शकत नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला या केसच्या अनुषंगाने जो सांगायचा तो असा, या केसचा परिपाक असा आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही कोर्टामध्ये कितीही कनिष्ठ न्यायाधीश असले आणि त्या न्यायाधीश साहेब जेव्हा त्या कोर्टामध्ये बसलेले असतात, भारताचे चीफ जस्टिस जरी आले ना कोर्टामध्ये, तरी प्रोटोकॉल असं सांगतो की त्यांनी अभिवादन करण्यासाठी उठायचं नसतं. त्या खुर्चीवरती बसलेला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जरी असला आणि चीफ जस्टिस जरी फेरफटका मारण्यासाठी कोर्टामध्ये आले, अंतुलेंचं हे जजमेंट असं सांगतं की जेव्हा जज त्या खुर्चीवरती बसलेला असतो ती व्यक्ती राहत नाही, न्याय देवता त्यांच्यामध्ये अवतरित झालेली असते. भारतामधला सर्वोच्च पदाचा न्यायिक अधिकारी म्हणजे चीफ जस्टिस जरी समोर आले तरीही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नसतं, खुर्चीवरनं उठून अभिवादन करायचं नसतं. त्या कोर्ट हॉल पुरते तुम्ही स्वतः सुप्रीम कोर्ट आहात, असं बॅरिस्टर अंतुले वर्सेस राम नाईकच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो काय असतं, महाभारताचं युद्ध असतं, दुर्योधन असा पांगळा होऊन पडलेला असतो, त्याला कृष्ण भेटायला जातो आणि दुर्योधन कृष्णाला प्रश्न विचारतो, अरे नारायण म्हणतो, नारायण तिकडे होता पण नारायणी सेना माझ्याकडे होती, तुमच्यापेक्षा दुप्पट सैन्यबळ माझ्याकडे होतं, तुमच्यापेक्षा मोठे मोठे योद्धे माझ्याकडे होते, तरी सुद्धा मला असं पांगळ होऊन पडण्याची, अधू होऊन पडण्याची, हारण्याची अशी ही वेळ का आली? कृष्णाने फार चांगलं उत्तर दिले. कृष्ण असं म्हणतो, त्वम जानम अधर्मम नचले प्रवृत्तम, धर्म अधर्म चांगलं वाईट जाणण्या एवढा तू शून्य आहेस, पण चूक मान्य करण्याचा मोठेपणा तो तुझ्याकडे नाही, तुझा अहंकार आडवा येतो, म्हणून तू पांगळा होऊन पडलेला आहेस. कृष्णाचा हा सल्ला सुप्रीम कोर्टाला आधीपासून माहीत आहे. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्ट चुकतं तेव्हा मोठ्या मनाने आपली चूक मान्य करतं आणि आपला पाय मागे घेतं. आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये आज सुद्धा न्याय व्यवस्थेबद्दल जी काही आत्मीयता उरलेली आहे, जो आदर आहे, त्याच्या मागचं प्रमुख कारणच मित्रांनो इथं आहे. आपल्याकडे आपण असं म्हणतो, आपल्याकडे इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे, बरोबर? भारतीय न्याय व्यवस्था ही इंडिपेंडेंट आहे. दिल्लीला थोडी थंडी असल्यामुळे घसा खराब आहे, त्यामुळे मला मध्ये मध्ये पाणी पिण्याची मुभा द्या. इंग्लंडमध्ये जिथं मी शिकलो तिथं इंडिपेंडेंट ज्युडिशरी नाही. इंग्लंड मधलं हायेस्ट कोर्ट त्याला लॉर्ड चान्सलर म्हणतात. इंग्लंडच्या चीफ जस्टिसला लॉर्ड चान्सलर म्हणतात. हे लॉर्ड चान्सलर सकाळी उठले की लॉ मिनिस्टर म्हणजे किरण रिजिजू असतात, दुपारी एन.व्ही. रमन म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंग्लंड असतात आणि त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये ओम बिर्ला म्हणजे स्पीकर ऑफ लोकसभा असतात. लॉर्ड चान्सलर लॉ मिनिस्टर असतो, चीफ जस्टिस ऑफ इंग्लंड असतो आणि तिथल्या लोकसभेचा तो अध्यक्ष स्पीकर असतो. इंग्लंडमध्ये इंडिपेंडेंट ज्युडिशरी नाही. इंग्लंडमधलं जे हाऊस ऑफ लॉर्ड नावाचं कोर्ट आहे तिथं जजच्या मांडीला मांडी लावून खासदार सुद्धा बसतात. आपल्याकडे विचार करा, आपल्या एन.व्ही. रमन साहेब, गवई साहेब यांच्या मांडीला मांडी लावून जरा पुढची बाजूला घ्या, आम्हालाही बसायचंय, असे जर आलं तर कशा प्रकारची न्यायव्यवस्था भारतात टिकेल?
म्हणून भारतीय घटनाकारांना आधीपासून माहीत होतं की भारतीय लोकांच्या मानसिकतेसाठी आपल्याकडे इंडिपेंडंट ज्युडिशरी असायला हवी, आपल्या ज्युडिशरीमध्ये इतर कुणाचाही इंटरफरन्स नसायला हवा, म्हणून भारतामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. त्याच्यातला एक फार असा महत्त्वाचा आणि इंडेक्स केस लॉ असा आहे की भारतामध्ये का इंडिपेंडंट ज्युडिशरी. मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या आईला प्रश्न विचारला की तुझ्या ह्या 3 मुलांपैकी तुझं आवडतं मूल कोणतं, आईला सगळी मुलं सारखी असतात, पण जास्त जिव्हाळा जो असतो ना, जो कमकुवत असतो त्याच्याबद्दल असतो. असं म्हटलं जातं की कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना, हॅज 3 किड्स. राज्यघटनेला पण 3 मुलं आहेत. वन इज द एक्झिक्युटिव्ह म्हणजे पंतप्रधान, अदर इज द पार्लमेंट म्हणजे जिथं आपले कायदे मंडळ बसतं तिथं, अँड थर्ड इज द ज्युडिशरी. ऑफ द 3 wings of the constitution, judiciary is the weakest. It is neither with a sword, sword म्हणजे तलवार, nor with a purse, purse म्हणजे पैसे, but mere judgment. sword म्हणजे पंतप्रधानाकडे होम मिनिस्ट्री असते, मिलिटरी पॉवर असते, तलवार असते. पार्लमेंटच्या कडे आर्टिकल 110 प्रमाणे बजेट सँक्शनिंग, मनी बिल सँक्शनिंग पॉवर असते, पैसे असतात. ज्युडिशरीकडे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. मग ज्युडिशरीकडे आहे काय, तर जजेस, घटनाकारांना माहिती होतं की अरे आपला हा मुलगा कमकुवत आहे, याचं संरक्षण करायला हवं, म्हणून ह्या मुलाकडे ज्याच्याकडे फक्त कागद आणि पेन असतो आणि हा फक्त शब्दाचा धनी आहे, एखाद्या माणसाला अटक करण्यासाठी सुद्धा त्याला होम मिनिस्टरच्या एखाद्या हवालदारावरती अवलंबून राहावं लागतं, याचं आपण संरक्षण करायला हवं, म्हणून भारतामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. 1964, फार इंटरेस्टिंग केस लॉ आहे, थोडेच आहे. 1964 साली फार महत्वाची आणि फार छान केस सुप्रीम कोर्टाने निकाली काढली होती. तेव्हा हा मुद्दा पूर्णत्वाला आलेला होता की भारतामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. केशव सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. त्या केसचं नाव केशव सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. फॅक्ट्स फार इंटरेस्टिंग, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला त्या केस मधलं म्हणजे केस किती इंटरेस्टिंग आहे त्याच्यातलं गमक तुमच्या लक्षात येईल. केशव सिंग हा उत्तर प्रदेश मधला नागरिक असतो. उत्तर प्रदेश मधल्या विधानसभेचं असं म्हणणं असतं, स्पीकरचं, की ह्या केशव सिंगने आमचा अवमान, कंटेम्प्ट केलेला आहे, त्याला कंटेम्प्ट खाली इथनं उचला आणि अलाहाबादच्या तुरुंगामध्ये डांबा. ते त्या केशव सिंगला उचलतात स्पीकरच्या ऑर्डर प्रमाणे आणि अलाहाबादच्या तुरुंगामध्ये त्याची रवानगी करतात. हा केशव सिंग एखाद्या वकिलाला नेमतो आणि हायकोर्टामध्ये हेबियस कॉर्पसचं रिट पिटिशन, बेल पिटिशन दाखल करतो. हायकोर्टाच्या 2 न्यायमूर्तींच्या समोर ते पिटिशन येतं, ते मेरिटवरती ऐकतात आणि केशव सिंगला जामीन, बेल देऊन टाकतात. आमच्या आदेशाच्या विरुद्ध जाऊन त्या 2 न्यायमूर्तींनी केशव सिंगला कसा काय जामीन दिला म्हणून त्यांचा राजकीय अहंकार स्पीकर साहेबांचा दुखवला जातो. 1964 ची केस आहे उत्तर प्रदेशमध्ये. ते नवीन फरमान काढतात की आता तो केशव सिंग, त्याचा तो वकील आणि ते 2 न्यायमूर्ती, चौघांना अटक करा आणि चौघांना अलाहाबादच्या तुरुंगामध्ये टाका. तेव्हा मग ह्या चौघांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन मांडलेलं होतं, म्हणजे हायकोर्ट जजेसनी पण सुप्रीम कोर्टात पिटिशन केलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाचं तेव्हाच 7 जजेसचं फुल बेंच यांनी एकमताने सांगितलेलं होतं की भारतामध्ये इन इंडिया वी हॅव इंडिपेंडंट ज्युडिशरी. जजेस फॉर ज्युडिशियल कंडक्ट आर नॉट आन्सरेबल टू द पार्लमेंट. अमुक जज म्हणून काम करताना त्याचं वर्तन कसं आहे अशी विचारणा खासदार किंवा खाली आमदार, पार्लमेंट किंवा खाली विधानसभेमध्ये त्याची विचारणा करू शकत नाही. पुढे जाऊन ते असं म्हणतात, मात्र अमुक एखादा खासदार किंवा एखादा आमदार ह्याची वर्तन पार्लमेंटमध्ये घटनेच्या चौकटीत आहे का नाही याची शहानिशा करण्याची जबाबदारी किंवा ती मुभा, ती क्षमता ही जजेस हायकोर्ट, सुप्रीम कोर्टच्याकडे कायम आहे. म्हणजे जज कसे वागतात न्यायदान करताना याच्याबद्दलची विचारणा केली जाऊ शकत नाही, पण कायदे मंडळात, पार्लमेंटमध्ये एखादा आमदार किंवा खासदार कसा वागतो याची स्क्रुटिनी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट करू शकतं, असं ह्या 64 सालच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. उदाहरण तुम्हाला देऊन सांगायचं तर सोप्या भाषेत, मी राहायला 15 वर्ष झालं दिल्लीला असतो. पुण्याला आमचं घर पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये आहे. कोथरूड भागातले तेव्हाचे जे खासदार होते त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये अटक केलेली होती. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार याच्यामुळं
आमच्या पुण्याच्या एका खासदारांना तिहारमध्ये अटक केलेली होती. फार इंटरेस्टिंग केस आहे सर. खासदार साहेबांनी अनेक बेल पिटिशन दिल्ली हायकोर्टामध्ये मांडले. सगळे त्यांचे बेल पिटिशन फेटाळण्यात आले. त्या खासदार साहेबांचा वकील हुशार असा. त्यांनी सांगितलं आता आपण एक अनोखी त्याच्यामध्ये शक्कल लढूयात, अनोखी युक्ती मांडूयात, कारण सगळे आपले मार्ग आता बंद झालेले आहेत बेलचे, सगळे ग्राउंड आपले एक्झॉस्ट झालेले आहेत. तो असं म्हटला वकील, आणि त्यांनी तसं मांडलं आणि दाखल केलं की खासदार, लोकसभेचे खासदार तुरुंगात असल्या कारणास्तव त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचा आवाज पार्लमेंटमध्ये दबला गेलेला आहे. खासदार साहेबांना बाहेर यायची काही नाहीये. लोकांच्या कल्याणासाठी त्यांना बाहेर काढा. त्यांचा आवाज लोकसभेत येत नाहीये. त्या लोकांच्या कल्याणाकरता खासदारांना जामीन द्या, अशी त्या बेल पिटिशन मध्ये वकिलांनी दिल्ली हायकोर्टात मांडणी केली. जज सुद्धा फार हुशार होते. राजीव सहाय अँड लॉ हे जर तुम्ही गुगलला नाव सर्च केलं, आपण फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या जजेसचे नाव ओळखीचे असतात, पण राजीव सहाय दिल्ली हायकोर्टाचे जज आहेत. अत्यंत नीटनेटके जजमेंट्स देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते ह्या केसमध्ये जज होते. ते म्हणले अच्छा, जर का आता यांना आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा कळवळ आला असेल, आपण आता खरंच शहानिशा करू की हे तुरुंगात येण्याच्या आधी जेव्हा बाहेर होते किती वेळा लोकसभा अटेंड केली, किती वेळा लोकांच्या हिताचे मतदारसंघातले प्रश्न विचारले. त्यांनी स्पीकरला फरमान सोडला, त्या अमुक अमुक खासदारांची ती सगळी हजेरी पुस्तिका, पटपुस्तिका, प्रोसिडिंग बुक मागून घेतली, त्याचा अभ्यास केला आणि 2 दिवसांनी जजमेंट दिलं की ह्या कारणास्तव तरी यांना जामीन देण्याचं कोणतंही कारण नाही. म्हणजेच अमुक खासदार, त्याचं खासदार म्हणून लोकसभेतलं वर्तन कसं आहे हे कायम कोर्ट पाहू शकतं, तपासू शकतं. त्याच्यावर कोर्टाचा अधिकार आहे, ज्युडिशियल स्क्रुटिनी आहे. पण अमुक अमुक जजमेंट देताना असं का वागले, का बोलले, याची विचारणा पार्लमेंटमध्ये केली जाऊ शकत नाही. म्हणून भारतामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. मला वेळ आहे ना? आमच्याकडे बऱ्याच वेळा, आता मी पुण्याचा असल्यामुळे इथे आमच्याकडे बऱ्याच वेळा पुण्याचे वकील, आणि हा प्रश्न जजेससाठी विचारला जातो. माझी ज्युडिशियल अकॅडमी उत्तन, तिथे सुद्धा लेक्चर होतात. जेव्हा तुम्ही इथनं पास होऊन फायनल एक्झाम होऊन जेव्हा उत्तनला ट्रेनिंगला जाता, तेव्हा तिथं सुद्धा माझे 1-2दा लेक्चर झालेले आहेत. उत्तनच्या अकॅडमीमध्ये मी आमच्या वकील, जे जज वकील नाही आता जज होऊ घातलेल्यांना प्रश्न विचारत असतो. आणि तो प्रश्न मी आज मुद्दाम तुमच्या सगळ्यांना विचारतो, जो फार रेलिव्हंट आहे आणि तुम्हाला कायम लक्षात ठेवावा असा आहे. आमच्याकडे असं म्हणतात की आमच्या पुण्यामध्ये हायकोर्टाचं खंडपीठ व्हायला हवं, कोल्हापूरला व्हायला हवं, त्याच्यासाठी वकील स्ट्राईक, संप करतात. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आता अभ्यास केलात, तुमचे कष्ट, आई वडिलांचे आशीर्वाद, गुरुची कृपा, तुम्ही झालात, जज झालात आणि व्हालच समजा, आणि त्या खुर्चीवरती जाऊन पुण्यात समजा आलात आणि बसलात. आणि मी कधी असं सुट्टीसाठी समजा दिल्लीहून पुण्याला आलो आणि तुमच्यासमोर काळा कोट घालून जर उभा राहिलो, आणि जर तुम्हाला मी असं एक पत्र दिलं की जज साहेब, माझी केस तुम्ही आता पुकारलेली आहे, केसमध्ये माझी पूर्ण तयारी झालेली आहे, पक्षकार मागे बसलेला आहे, मटेरियल इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित मिळालेले आहे, मग आता काय अडचण आहे वकील साहेब, करा की आर्ग्यू. नाही, अडचण जज साहेब थोडी टेक्निकल स्वरूपाची आहे. आमच्याकडे वकिलांनी संप पुकारलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण आज सगळे वकील स्ट्राईकवरती गेलेलो आहोत. तुम्ही जर का शहाणपणा करून तुमची केस आर्ग्यू केली तर उद्यापासून आमच्यामध्ये मिळून मिसळून वागायचं नाही. तुमच्यावरती आम्ही चहा पाण्याची बंदी घालतो. उद्यापासून आमच्यात तुम्ही उठाय बसायचं नाही. बाहेर स्ट्राईक आहे, हा माझा अर्ज, आणि हे मॅटर तुमच्या समोरचं तुम्ही आता ॲडजॉर्न करा. लक्षात आलं? तर जज म्हणून तुम्ही काय कराल? माझा प्रश्न लक्षात आला असेल. जर का स्ट्राईक आहे आणि ॲडजॉर्नमेंटचा अर्ज दिला तर जज म्हणून तुम्ही काय कराल? कोणत्या कारणास्तव किंवा आलं व्हायचं असेल कोणत्या कारणास्तव? नाही, त्याच्या मागचं कारण असं आहे, सुप्रीम कोर्टाचे 2 केस लॉ फार महत्वाचे आहेत. जज होऊ घातलेल्या लोकांनी तर नोंदवूनच घ्या. रॉमन सर्व्हिसेस वर्सेस सुभाष कपूर, सुप्रीम कोर्टाचा केस लॉ, रॉमन सर्व्हिसेस वर्सेस सुभाष कपूर, आणि कॉमन कॉज रजिस्टर्ड सोसायटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे, लीगल प्रोफेशन इज अ नोबल प्रोफेशन. लॉयर्स आर ऑफिसर्स ऑफ द कोर्ट. They are not mouthpiece or agent of the client. They are primary duty bound to assist
इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. वकील हा पक्षकाराचा एजंट नव्हे, वकील हा कोर्टाचा ऑफिसर आहे. आपल्याकडे हुसेन आरा खातूनच्या केसमध्ये राईट टू स्पीडी जस्टिस इज अ फंडामेंटल राईट. इन इंडिया वी हॅव इंडिपेंडेंट ज्युडिशरी. भारतीय न्याय व्यवस्था ही इंडिपेंडेंट स्वरूपाची आहे आणि जसं आपण एखाद्या मुलाला किडनॅप पोलीस ठेवतो, त्याच्या आई वडिलांच्याकडनं खंडणी मागतो, तसं न्याय व्यवस्थेला तुम्ही हायजॅक किडनॅप करू शकत नाही. न्याय व्यवस्थेसमोर स्ट्राईक हा मार्ग तुमची मनमानी करून घेण्यासाठी योग्य मार्ग नाही. ते पुढे जाऊन असं म्हणतात, इन इंडिया लॉयर्स गोईंग ऑन स्ट्राईक इज अनएथिकल, इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल अँड कंटेम्प्ट. आणि पुढचं वाक्य जजेससाठी फार महत्त्वाचं आहे. एनी ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे जज ॲडजॉर्निंग अ मॅटर ऑन द ग्राउंड ऑफ स्ट्राईक इज डायरेक्टली कमिटिंग कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. तुम्ही जज म्हणून इथं त्या ॲडजॉर्नमेंटच्या अर्जावरती सही केली की सुप्रीम कोर्ट तुमच्या बडतर्फीच्या अर्जावरती सही करणार, याच्यात दुमत नाही. मित्रांनो, आता माझ्याकडे सांगण्यासारख्या बऱ्याच तुम्हाला मी इंटरेस्टिंग केसेस सांगतो आणि वेगळ्या पद्धतीने सांगतो. मध्ये आता माझं सिंधुदुर्गला एक लेक्चर झालं होतं. जस्टिस गवई साहेब तिथं आलेले होते मागच्या आठवड्यामध्ये. तेव्हा केशवानंद भारती, आपल्याकडे जे सगळे वकील आपण विद्यार्थी वेशामध्ये असताना केशवानंद भारती नावाची केस आपण ऐकलेली असेल, बरोबर? राज्यघटनेमधली एक इंडेक्स केस लॉ केशवानंद भारती. नंतर आपल्या वकिलीच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या केसचा तसा प्रॅक्टिकली काहीच उपयोग नाही. पण तीच केस मी तुम्हाला रोजच्या आयुष्यात कशी उपयोगाची आहे ते सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अरे केशवानंद भारती आपल्याला रोजच मार्गदर्शक आहे. आपल्याकडे केशवानंद भारती म्हणजे बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंटचं अमेंड करण्यासाठी राज्यघटनेवरती असणारा जो वचक आहे त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरची स्थापना सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारतीच्या केसमध्ये केलेली आहे. आपल्याकडे तुकाराम महाराज असं सांगतात की महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाळे वाचते. जो माणूस, जी व्यक्ती काळाप्रमाणे स्वतःला बदलून घेऊ शकत नाही, ती व्यक्ती त्या काळाच्या ओघामध्ये कोलमडून पडते. आपली राज्यघटना सुद्धा काळाच्या ओघामध्ये कोलमडून पडू नये म्हणून तिला अमेंड करण्याची मुभा पार्लमेंटला दिलेली आहे. 368 नावाचा जो नंबरचा आर्टिकल पार्लमेंटला मुभा देतो की जशी जशी समाजाची गरज बदलेल तसं तसं तुम्ही राज्यघटनेला अमेंड करत राहा. पण आता एकदा आपल्या हातामध्ये सत्ता आली, लॉर्ड ॲक्टन एक ज्युरिस्ट होते, कायद्याचे पंडित होते, ते असं सांगतात की सत्तेचा एक मूलभूत गुणधर्म असा आहे की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. एखाद्या माणसाला तुम्ही बसवलं, हातपाय बांधले आणि बळजबरी दारू पाजली तर दोष माणसाचा आहे का दारूचा आहे? तसा ॲक्टन म्हणतो की सत्ता एखाद्याच्या हातात तुम्ही दिली, दोष त्या माणसाचा नाहीये, दोष सत्तेचा आहे. ज्याच्या हातात सत्ता येते त्याचं ती डोकं फिरवते, म्हणून सत्तेवरती वचक असला पाहिजे. आणि राज्यघटना अमेंड करण्याची अनिर्बंध ताकद ही राज्यघटनेनेच पार्लमेंटला दिलेली होती. आणि मग पार्लमेंटच्या हातात जेव्हा राज्यघटना अमेंड करण्याची ताकद आली तेव्हा आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी पार्लमेंटने राज्यघटना अमेंड करायला आपल्या हितासाठी सुरू केलं. त्याच्यातलं असं होतं की राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 31 काढून टाकलं. आपल्याकडे तुम्ही आत्तामध्ये पेपरला वाचलं असेल, चायनामध्ये अध्यक्षपद हे 20 वर्षासाठी वाढवून टाकलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा असा प्रयत्न झाला होता की कशाला दर 5 वर्षांनी खासदारकीचे इलेक्शन घ्यायचे आणि इलेक्शन कमिशनचा खर्च करायचा. पार्लमेंटने नवीन अमेंडमेंट करून टाकली होती की ही 5 वर्षाची इलेक्शन 7 वर्षांनी घेऊया. मग ती अशी होती सुप्रीम कोर्टाला की आता 7 वर्षाचं होऊ शकतं, 10 वर्ष, मग 20, आणि मग एखादं समजा आपल्याकडे डिक्टेटरशिप सुरू होईल. म्हणून प्रश्न होता की पार्लमेंटच्या ह्या शक्तीवरती, ताकदीवरती कुठंतरी आपण पायबंद घातला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाला तेव्हा इंटरफिअर करावं लागलं होतं. अनेक केस लॉ आहेत, शंकरी प्रसाद, सज्जन सिंग, IC गोलकनाथ, केशवानंद भारती, वामनराव, मिनर्वा मिल्स. आपल्याला त्या फिलॉसॉफिकल डिस्कशनमध्ये जायचंच नाही, हे आपण मागे ठेवूयात. तुम्हाला मी वेगळी त्याच्यातनं गोष्ट आज मुद्दाम सांगणार आहे, इंटरेस्टिंग सांगणार आहे. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटला 13 न्यायमूर्ती केशवानंद भारतीच्या केसमध्ये सांगितलं, राज्यघटना कितीही अमेंड करा, मूळ गाभ्याला हात लावायचा नाही. आता हे डिस्कशन आपल्या रोजच्या वकिलीत उपयोगाचं आहे का? पण कसं उपयोगाचं आहे मी तुम्हाला सांगतो.
केशवानंद भारतीचे 3 पेहलू आहेत, 3 महत्वाचे मुद्दे आहेत. शेक्सपियर असं म्हणतो, क्लोजर इन ब्लड आर ब्लडियर. रक्ताचं नातं जितकं जवळचं असतं, नरडीचा घोट घेण्याची इच्छा तितकी तीव्र असते, शेक्सपियर म्हणतो. राज्यघटनेचे पण हे 2 मुद्दे आहेत, पार्लमेंट आणि ज्युडिशरी. राज्यघटनेवरती शेवटी अधिकार वचक कुणाचा, असंच तेव्हा युद्ध पेटलेलं होतं 1970 ते 1980 या 10 वर्षामध्ये, जेव्हा केंद्रामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आपल्या प्रत्येक राजकीय हेतूसाठी सुप्रीम कोर्ट जर का राज्यघटनेचं पुस्तक घेऊन आडवं येत असेल, मग इंदिरा गांधींनी ते पुस्तकाचे पानं फाडायला सुरू केले, राज्यघटना अमेंड करायला सुरू केली. म्हणजे दुसरा पैलू असा आहे की राज्यघटनेमधलं बेसिक स्ट्रक्चरला जन्म द्यायला लावणारी सुद्धा एक महिलाच होती. म्हणजे चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन महिला एक शक्ती आहे. हातात पुस्तक घेतलं तर ती सावित्रीबाई फुले, हातात तलवार घेतलं झाशीची राणी आहे, मांडीवरच्या मुलाला घडवलं तर ती राजमाता जिजाबाई आहे, राजकारणात जर ती महिला उतरली तर ती प्रियदर्शिनी इंदिरा गांधी आहे. मी काय त्यांच्या पक्षाचा माणूस नाही, पण एका महिलेच्या कारणास्तव अख्खं सुप्रीम कोर्ट वेठीस गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाला हे अवतारी जजमेंट देण्याची वेळ आलेली होती. महिलांनी लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टाला सुद्धा सळो की पळो करायला लावणारी एक महिला शक्तीच होती. स्वतःला कमी लेखू नका. तिसरा पैलू, केशवानंद भारतीचा तिसरा पैलू जो फार महत्वाचा आणि आपण लक्षात ठेवण्यासारखा आहे, केशवानंद भारतीच्या केसमध्ये अनेक आठवडे केस चाललेली होती. 13 न्यायमूर्ती म्हणजे फुल बेंच, आतापर्यंत सगळ्यात जास्त संख्येचे न्यायमूर्ती केशवानंद भारतीमध्ये बसलेले होते. 13 जणांसमोर फक्त एकच व्यक्ती आर्ग्यू करत होते, ते म्हणजे नानी पालखीवाला. म्हणजे काळा कोट घातलेला वकील समाजातली एक शक्ती आहे. जगाचा, भारताचा सोडा जगाचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य युद्ध पणाला लागलेलं होतं, वकिलांचं योगदान त्याच्यामध्ये होतच होतं, अमूल्य योगदान होतं. भारताचा जरी तुम्ही इंडिपेंडन्स हिस्ट्री पाहिली तर आपल्याकडं जुन्या पिढीतील प्रथम श्रेणीचे सर्व विद्वान नेते वकील होते, बॅरिस्टर होते. चित्तरंजन दास बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते, सावरकर बॅरिस्टर होते, महात्मा गांधी बॅरिस्टर होते, आंबेडकर बॅरिस्टर होते. कायद्याच्या अभ्यासाशिवाय बुद्धीला प्रगल्भता नाही, अशी तेव्हाची तरी मान्यता होती. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमूर्तींच्या समोर बोलताना कितीही वयस्कर वकील असला तरी त्यांचे पाय थरथर कापतात, इतकं इम्पोजिंग सुप्रीम कोर्टाचं वातावरण असतं. केशवानंद भारतीच्या केसमध्ये नानी पालखीवाला आपल्या सगळ्यांची फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांची बाजू एकटेच 13 न्यायमूर्तींच्या समोर अनेक आठवडे मांडत होते. 13 न्यायमूर्तींच्या समोर बोलणं म्हणजे तुमच्या हातात बॅट दिलेली आहे आणि 13 जण बॉल टाकतायत, काही फास्ट बॉल टाकतात, काही स्पिनर टाकतात. 13 लोकांच्या बुद्धिमत्तेला तुम्हाला सडेतोड उत्तर द्यायचं असतं, इतकी सोपी गोष्ट नाही. पालखीवाला अनेक दिवस, वकील हा काय असतो मला तुम्हाला हे सांगायचंय, अनेक दिवस पालखीवाला आपणा सर्वांची बाजू मांडत होते आणि जे बेसिक स्ट्रक्चरला जन्म दिलेला आहे तो ह्या पालखीवाला सारख्या एका वकिलाच्या बुद्धी कौशल्यामधनं आलेला आहे. म्हणजे केशवानंद भारतीचं आर्ग्युमेंट जेव्हा संपलं, एका ट्रक मध्ये जितकं सामान कागदपत्र बसतील तितके कागदपत्र सुप्रीम कोर्टातनं बाहेर गेलेले होते. आणि जेव्हा आर्ग्युमेंट संपलं तेव्हा पालखीवाल्यांच्या बुद्धी कौशल्याने आणि त्यांच्या लिगल ॲक्युमनने 13च्या 13 जण इतके प्रभावित झाले, ते म्हणले आता पालखीवाला साहेब तुम्ही तसेच चालत या आणि आम्ही अजून एक पुढच्या आमच्या बाजूला टाकतो, तुम्ही आमच्यापैकी 14वे होऊन जा, तुम्हाला आम्ही सुप्रीम कोर्ट जजची ऑफर देतो. तर पालखीवाला साहेबांनी ती विनम्रपूर्वक ती ऑफर नाकारलेली होती. त्यांना वकिली व्यवसाय त्या जजशिपपेक्षा जास्त मौल्यवान वाटत होता आणि त्यांचं उत्तर असं होतं की पुन्हा कधी भारतवासियांच्या वरती असा एखादा कायद्याचा किंवा राज्यघटनेचा आघात होतोय एखाद्या राजकीय शक्तीकडनं, लोकांची बाजू मांडण्यासाठी वकिलांच्याकडनं प्रतिनिधित्व करणारा कोणतरी असला पाहिजे, म्हणून मला वकील म्हणूनच काम करायचंय, सुप्रीम कोर्ट जज व्हायचं नाही. म्हणजे मित्रांनो, वकिलाच्याकडनं
दोन प्रकारच्या अपेक्षा असतात. एक असते पक्षकाराची अपेक्षा आणि एक असते समाजाची अपेक्षा. पक्षकाराची अपेक्षा म्हणजे कसं, तर सोपं करून सांगायचं तर उन्हाळ्याचे दिवस असतात. अकबर आणि त्याची बेगम दोघ जण बसलेले असतात. बिरबल असा चालत येतो. अकबराला लहर येते. तो म्हणतो, बिरबल बताओ, नीट ऐका, बिरबल बताओ मेरे पाँव हसीन है की बेगम के पाँव हसीन है. माझे पाय जास्त सुंदर आहेत का बेगम म्हणजे माझ्या पत्नीचे पाय जास्त सुंदर आहेत. त्याच्या समोरचा ब्रह्मकोड यक्ष प्रश्न द्यायचं, झुकतं माप कुणाकडे द्यायचं. पण बिरबल पण वकीलच असतो. आपल्यासारखा निशाणी पाच बेल ऍप्लिकेशन म्हणजे वकिली असं समजणारा तो वकील असतो. पक्षकाराला काय हवं हे समजणारा वकील असतो. तर बिरबल म्हणतो, बादशाह आपसे बेगम के पाँव हसीन है, तुमच्यापेक्षा बेगमचे पाय सुंदर आहेत. ती राणी खुश होते आणि आज चहा पाणी आणण्यासाठी निघून जाते. आता बादशाह आणि ते दोघं बसतात. बादशाह म्हणतो, अरे बिरबला, तू नवरत्नांपैकी माझा एक रत्न, पगार माझा घेतो आणि खातोस माझं आणि गातोस राणीचं. बिरबल म्हणला, नाही, मी तर स्तुती तुमचीच केली. अकबर म्हणतो, कसं काय? मी म्हटलं, आपसे, तुमच्यामुळं बेगमचे पाय सुंदर आहेत. ती राजाची बायको आहे म्हणून तिचे पाय सुंदर आहेत. आपसे म्हणजे तुमच्यामुळे. जर ती तुमची पत्नी नसली असती तर कुठेतरी शेतामध्ये काम केलं असतं, पाय सुंदर राहिले नसते. राजाची राणी आहे म्हणून पाय सुंदर आहेत. स्तुती तर मी तुमचीच केली. म्हणजे ही असते पक्षकाराची वकिलाकडनं अपेक्षा. समाजाची मित्रांनो वकिलाकडनं वेगळी अपेक्षा असते. महाभारताचं युद्ध असतं. समोर सगळे आप्त इष्ट उभे असतात. अर्जुन त्यांना बघून आपलं धनुष्य टाकून देतो. कृष्ण सुद्धा वकिलीच करतो. सांडी हे मूर्खपणा, उठी घे धनुष्यबाण, जगी कीर्ती वाढावी, स्वधर्माची मनोर उडावी, भारोपसनी सोडावे मेदिनीचे. टाकलेलं धनुष्य कृष्ण आर्ग्युमेंट भगवद्गीतेच्या द्वारे, ते सुद्धा एक भगवद्गीता म्हणजे कृष्णाचा आर्ग्युमेंट. भगवद्गीतेच्या आर्ग्युमेंटच्या द्वारे अर्जुनाला टाकलेलं धनुष्य कृष्ण उचलायला लावतो आणि अन्यायाचं परिपत्य करायला लावतो. भगवद्गीता हे कृष्णाचं आर्ग्युमेंट अर्जुनाला सुद्धा मार्गदर्शक होतं आणि आजही आपल्याला सुद्धा मार्गदर्शक आहे. पालखीवाला तेव्हा सुद्धा मार्गदर्शक प्रस्तुत होते आणि आज 70 वर्ष 75 वर्ष राज्यघटनेला झाले तरी सुद्धा पालखीवाला त्यांच्या केशवानंद भारतीच्या रूपाने आपल्यात आहेत. ही वकिलाच्याकडनं समाजाची अपेक्षा असते. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. सांगण्यासारखं मित्रांनो माझ्याकडे बऱ्याच केसेस आहेत. तुम्हाला इंटरेस्टिंग वेळ आहे, इंटरेस्टिंग केसेस मी सांगतो. माझ्याकडे कोणत्याही वेळी एक 300-350 केस लॉ, तुम्ही आत्ता जरी संधी दिली तरी सुद्धा 1.5-2 तास मी तुम्हाला 300-350 केस लॉ सांगू शकतो. पण मी तुम्हाला तितकं कंटाळवाणं होईल असं करणार नाही. तुम्हाला फक्त इंटरेस्टिंग केसेस मी सांगणार आहे. सुप्रीम कोर्ट, भारताचं जे सुप्रीम कोर्ट म्हणजे आपलं जे ज्युडिशरी आहे, या पिरॅमिडवरचं जे टिप म्हणजे सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च कोर्ट. जगातले जे सगळे सुप्रीम कोर्ट आहेत, जगाच्या पाठीवरती अमेरिकेचं, कॅनडाचं, ऑस्ट्रेलियाचं, जितके प्रगल्भ राज्य असतील त्यांचे सुप्रीम कोर्ट आणि भारताचं सुप्रीम कोर्ट, जगाच्या पाठीवरती जर तुलना केली तर भारतीय सुप्रीम कोर्ट सगळ्यात पॉवरफुल सुप्रीम कोर्ट आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात वर्षाकाठी फक्त 20 ते 25 दावे निकाली निघतात. किती? 20 ते 25 दावे. इंग्लंडच्या सर्वोच्च कोर्टामध्ये 20च्या वरती आकडा जात नाही. पण भारताचं सुप्रीम कोर्ट जिथं 34 न्यायमूर्ती बसतात, हे डिव्हिजन म्हणजे 2-2 बेंचनी बसतात, असे 17 कोर्ट हॉल असतात. या 17 कोर्ट हॉलमध्ये रोजच्या रोज 60 ते 70 मॅटर प्रत्येक कोर्टात लागलेले असतात. 60 गुणिले 17 1200 मॅटरची विल्हेवाट भारताचं सुप्रीम कोर्ट रोज लावतं. 3 ते 4 तासाच्या कालावधीमध्ये 1200 ते 1300 केसेसची विल्हेवाट भारतीय सुप्रीम कोर्ट रोज लावतं. अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट वर्षाला 25 केसेसचा न्यायनिवाडा करतं. भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये बेळगाव तुमचं का बेळगाव आमचं असा वाद सुद्धा चालतो आणि सोलापूर मधल्या एखाद्या खेडेगावातली 2-5 एकर जमीन ह्या भावाची का त्या भावाची का त्या बहिणीची हा वाद सुद्धा सुप्रीम कोर्टात चालतो. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत
टाचणी जरी पडली ना मित्रांनो, त्याचा न्यायिक अंत भारतीय सुप्रीम कोर्टात होतो. जसं सूर्याला सगळं स्पष्ट दिसतं, तसं भारतातल्या सुप्रीम कोर्टाला प्रत्येक क्षेत्रामध्ये डोकवण्याचा अधिकार आहे. भारतीय सुप्रीम कोर्ट इतकं पॉवरफुल आहे. तुम्हाला मी उदाहरण देतो. आपल्याकडे 550 लोकसभा खासदार, 250 राज्यसभेचे खासदार आणि 1 राष्ट्रपती म्हणजे पार्लमेंट. 801 लोक म्हणजे पार्लमेंट, म्हणजे कायदा बनवणारी, ज्याला आपण न्यायमंडळ म्हणतो. हे 801 लोक एकीकडे आणि सुप्रीम कोर्टातले 5 न्यायमूर्ती, ज्यांना आपण घटनात्मक खंडपीठ म्हणतो. जेव्हा सुप्रीम कोर्टात 5 न्यायमूर्ती एकत्र बसतात, त्याला कॉन्स्टिट्यूशन बेंच असं म्हटलं जातं. 801 लोकांना आपण जर तराजूमध्ये ठेवलं, खासदारांना, आणि सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींना एका पारड्यामध्ये ठेवलं, तर भारतामध्ये हे 5 न्यायमूर्ती जे बोलतात ते ब्रह्मवाक्य असतं. 801 लोकांचं पारडं हलकं होऊन जातं. घटनात्मक खंडपीठ हे घटनेवरचं अंतिम शब्द म्हणून मानलं जातो. भारताच्या सुप्रीम कोर्टाकडं विविध प्रकारच्या पॉवर्स आहेत. आपल्याकडं असं म्हटलं जातं की लग्नाच्या, म्हणजे कसं भारतीय सुप्रीम कोर्ट आपली पॉवर एक्सरसाइज करतं. सुप्रीम कोर्टाकडं राज्यघटनेची 142 कलम, राज्यघटनेमधला आर्टिकल 142, ही एक एक्सेप्शनल एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर सुप्रीम कोर्टाकडे राज्यघटना देतं. आपल्याकडं असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो, बरोबर. पण देवाने स्वर्गात बांधलेल्या ह्या लग्नाच्या गाठी आहेत ना, जर का तेच 2 नवरा, हिंदू नवरा आणि हिंदू स्त्री जर का पृथ्वीवरती आले आणि ते लग्न बंधनात बांधल्या गेले, तर तो ब्रह्मदेव पण त्यांना वाचवू शकत नाही. इंडियन मॅरेज ऍक्ट आडवा येतो आणि त्याच्यातलं सेक्शन 13B आडवा येतो. कमीत कमी 1 वर्ष आणि पुढचे 6 महिने, 18 महिने तुम्हाला त्या बायकोला नवऱ्याला बायकोपासून कोणी वाचू शकत नाही, बरोबर. 18 महिने तुम्हाला कोणीही एकमेकांच्यापासून वाचू शकत नाही. इंडियन मॅरेज ऍक्ट सुप्रीम कोर्ट वाचवू शकतं. 142 कलम राज्यघटनेचा सुप्रीम कोर्टाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर देतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. बहिणाबाई चौधरी, प्रसिद्ध कवी बहिणाबाई चौधरी, हरे संसार संसार, वेड्या गळ्यातला हार, नको म्हणू त्याला लोंढण. आपल्या संसाराचा गळ्यातला हार जेव्हा ओझं किंवा लोंढण व्हायला लागतं, तर बहिणाबाईची ही कविता सुप्रीम कोर्टापर्यंत ऐकू जाते आणि सुप्रीम कोर्ट 142चा वापर करतं आणि लग्न झालेले हिंदू स्त्री पुरुष 113B बाजूला सुप्रीम कोर्ट ठेवतं आणि त्यांना इररिट्रीवेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या सदराखाली डिवोर्स देऊन टाकतं. म्हणजे विवाहित हिंदू पुरुषाला आणि स्त्रीला 3 किंवा 4 महिन्यात सुद्धा डिवोर्स दिल्याच्या काही घटना सुप्रीम कोर्टाच्याकडे आहेत. आपल्याकडे शायनी आहुजा नावाचा एक बॉलिवूडचा फिल्म स्टार होता. शायनी आहुजा 4-5 वर्षापूर्वी त्याची एक केस, त्याच्या मोलकर्णीने त्याच्यावरती आरोप केलेले होते, रेपचे ॲलिगेशन होते आणि मोलकर्णीने जाऊन पोलीस कंप्लेंट मुंबईला केलेली होती. त्याच्यामुळे शायनी आहुजा तुरुंगात गेला होता. जेव्हा ही केस, ही ट्रायल जेव्हा सुप्रीम कोर्टात, जेव्हा त्या हायकोर्टात चालली होती, तेव्हा त्या मोलकर्णीचं म्हणणं असं होतं की मला माझे ॲलिगेशन पुन्हा मागे घ्यायचे, आम्हाला सबमिट करायचं आहे, आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. तर मित्रांनो, कोर्टाने तिला असं सांगितलं होतं की अशा प्रकारचे गंभीर गुन्हे जे असतात, बेलेबल, नॉन बेलेबल, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल, कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाऊंडेबल. नॉन कंपाऊंडेबल म्हणजे जबर गुन्हे ज्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही, असे गुन्हे तुम्ही तक्रार मागं घेतली म्हणजे ती बाई तक्रार तर करू शकते पण मागे नाही घेऊ शकत. मागं घ्यायचं असेल तर बाई आम्ही तुझ्यावर सुद्धा ऍक्शन घेऊ, असं कोर्टाने त्या मोलकर्णीला ठणकावलेलं होतं. अशा केसेसमध्ये सुद्धा 142चा वापर सुप्रीम कोर्ट करतं आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सला सुप्रीम कोर्ट कंपाऊंड करतं. हाफ मर्डर किंवा अटेम्प्ट टू मर्डरच्या केसेस असतात, त्या केसमध्ये जर का जॉईंट ॲफिडेव्हिट फक्त सुप्रीम कोर्टाला ही पॉवर आहे. जॉईंट ॲफिडेव्हिट जर सुप्रीम कोर्टामध्ये दिलं की आमच्यामध्ये झालेली जी काही हाणामारी होती
307ची केस होती किंवा रेपचे ॲलिगेशन असतील, पण आता आम्ही गुन्ह्या गोविंदाने संसार करत आहोत, मुलं बाळ आहेत, आता अजून आमच्यावरती यांना तुरुंगात पाठवून अन्याय करू नका, अशा केसमध्ये 142चा वापर करतं आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स सुप्रीम कोर्ट कंपाऊंड करतं. ही भारतीय सुप्रीम कोर्टची क्षमता आहे. तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग केस लॉ सांगतो. शुभर्ता रॉय, तुम्ही सहारा उद्योग समूहाचे शुभर्ता रॉय, भारतातल्या कोणत्याही वकिलाला, परवा दिवशी माझं सिंधुदुर्गला लेक्चर होतं, उज्ज्वल निकम साहेब समोर बसले होते, त्यावेळी पण मी हा केस लॉ सांगितला होता. भारतामधल्या कोणत्याही क्रिमिनल वकिलाला, कोणत्याही हायकोर्ट, कोणत्याही जजला तुम्ही हा प्रश्न विचारा की शुभर्ता रॉय नावाच्या माणसाला सुप्रीम कोर्टाने जे तुरुंगात टाकलेलं आहे, गुन्हा केल्याशिवाय तुरुंगात जात नसतो, त्याने असा कोणता गुन्हा केला की सुप्रीम कोर्टाने शुभर्ता रॉयला तुरुंगात टाकलं? तर मित्रांनो, त्याच्यावरती कुणाकडेही उत्तर नाही. ती केस काय आहे, त्या दिवशी मी स्वतः कोर्टामध्ये होतो, म्हणजे मी त्या केसचा एक आय विटनेस आहे. जेव्हा हिअरिंग चाललेलं होतं, शुभर्ता रॉय, जशी बायकांची भिशी असते ना, 5-5 हजार रुपये टाकायचे आणि मग लॉटरी सिस्टीमने एखाद्याची भिशी लागते, तसं शुभर्ता रॉयने 25,000 कोटी रुपयाची भिशी काढली, ज्याला चिट फंड घोटाळा असं म्हणतात. त्या चिट फंडमध्ये एक रिक्षा चालवणारा सामान्य माणूस मुलीच्या लग्नाकरता त्यांनी 3 लाख रुपये ठेवलेले होते की आता शुभर्ता रॉयच्या ह्या चिट फंडमध्ये पैसे ठेवू, 3चे 10, 20 काय व्हायचे ते होतील, त्या मिळकतीवरती माझ्या मुलीचं मी लग्न लावलं. पण शुभर्ता रॉयने सगळे पैसे गिळंकृत करून टाकले. या रिक्षावाल्याने सुप्रीम कोर्टात केस टाकली. फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, मी सांगतो ते नीट ऐका, कशी आपल्या सुप्रीम कोर्टाची क्षमता आहे मला हे सांगायचं. या रिक्षावाल्याने सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली. शुभर्ता रॉय मागे बसले होते, त्यांचे वकील असेच उभे होते, राम जेठमलानी, आणि सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमूर्तीसमोर त्या दिवशी ही केस चाललेली होती. जस्टिस राधाकृष्णन नावाच्या जज समोर केस चालली होती. राम जेठमलानी साहेबांचं म्हणणं होतं, जर का असा आरोप असेल की आम्ही पैशाचा अपहार केलेला आहे, पैसे खाल्ले, तर आमच्यावरती जाऊन FIR लॉन्च करा. बरोबर? पोलीस कंप्लेंट लॉन्च करून घेत नसेल तर प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करा, सिव्हिल तर मनी रिकव्हरी सूट दाखल करा. तुमच्याकडे बाकी सगळे ॲव्हेन्यूज उपलब्ध आहेत. डायरेक्टली सुप्रीम कोर्टात येण्याचं कारण काय? म्हणणं बरोबर आहे. न्यायमूर्ती त्यांना सांगत होते, अहो जेठमलानी साहेब, आम्हालाही कळतंय, पण तुम्ही विचार करा, हा 3 लाख रुपयासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आलेला हा सामान्य नागरिक, हा तुमचा पक्षकार जो मागे बसलाय, हा इतका मोठा माणूस आहे की ह्याच्या मुलांच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दारात उभे राहून येणाऱ्या लोकांचं स्वागत करतायत. एका हिअरिंगसाठी या शुभर्ता रॉयने 50 लाख रुपये अर्ध्या तासाची फी घेणारे जेठमलानींना इथं उभं केलेलं आहे. अशा इतक्या बलाढ्य माणसासमोर हा 3 लाख रुपयेवाला गुंतवणारा रिक्षावाला कुठं कुठं तुम्हाला तोंड देईल? आम्ही तुम्हाला विनंती करतो, याचे पैसे देऊन टाका. न्यायाधीश जेव्हा विनंती करतात मित्रांनो, त्याचा मान ठेवायचा असतो वकिलांनी. जेठमलानी साहेबांनी तेव्हा एक चूक केली. जेठमलानी साहेब म्हणले की नाही, न्यायालय सुप्रीम कोर्ट आम्हाला असं सांगणं म्हणजे सुप्रीम कोर्ट आम्हाला धमकवतोय, आम्हाला बळजबरी करतोय, आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला पोलीस किंवा किडनॅप करायचा प्रयत्न करतोय, हायजॅक करायचा प्रयत्न करतोय. सुप्रीम कोर्टाला तो अधिकार नाही असं ते वकील साहेब म्हणले, आणि सुप्रीम कोर्ट असं करू शकत नाही. आणि हा असा जो हात होता ना, त्यांनी असं त्या पोडियमवरती आपटला की सुप्रीम कोर्टाला तो अधिकार नाही. ते राधाकृष्णन साहेब आधीपासूनच शांत स्वभावाचे, ते अजून शांत झाले. त्यांनी आपल्या खिशातनं असा पेन काढला, असा वाजवला. आमच्या सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट हॉलमध्ये एक टेलिफोन ऑपरेटर महिला कोपऱ्यामध्ये बसलेल्या असतात. त्यांनी त्या टेलिफोन ऑपरेटर महिलेला सांगितलं की कॉल द रेसिडेंट कमिशनर ऑफ पोलीस. सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये एक पोलीस कमिशनर कायम बसून असतात. कोर्टाने सांगितलं कॉल द कमिशनर ऑफ पोलीस. खोटं वाटेल, 15 मिनिटाच्या आत सुप्रीम कोर्टाचा संपूर्ण परिसर 45 निळ्या कपड्यातल्या बॉडीगार्ड जे असतात ना, ऑटोमॅटिक स्टेनगनवाले पॅरामिलिटरी फोर्स, त्यांनी संपूर्ण परिसर सील करून टाकला. मुख्य माणूस असा कवायत करत त्या जजच्या समोर आला आणि आमच्यासाठी काय आदेश आहे असं त्यांनी राधाकृष्णन साहेबांना विचारलं. राधाकृष्णन साहेब म्हणले की जेठमलानी साहेबांचा असा एक चुकीचा समज आहे की आमचा हा कायद्याचा हात त्या मागं बसलेल्या त्या शुभर्ता रॉयच्या बेचैनीपर्यंत जाऊ शकत नाही.
आपण त्यांना जाणीव करून देऊ की कायद्याचे हात किती लांबपर्यंत जाऊ शकतात. आम्ही आता 142चा वापर करतो, कोणताही गुन्हा नसेल तरी चालेल, यांना इथनं उचलायचं, तिहारला नेऊन टाकायचं. गरिबांचे पैसे आता जोपर्यंत हे देत नाहीत तोपर्यंत सुटका नाही. ह्याला म्हणतात एक्स डेबिटो जस्टिटी. इंग्लिश मॅक्सिम आहे एक्स डेबिटो जस्टिटी. अन्याय होतोय, अन्याय दिसतोय, अन्याय जाणवतोय, कायद्याच्या पुस्तकात त्याला उत्तर नाही. तर मित्रांनो, कायद्याचं पुस्तक सुप्रीम कोर्ट अलगद बाजूला टाकतं, इंडियन पिनल कोड बाजूला टाकतं, CRPC प्रोसिजरल कोड बाजूला टाकतं, CPC बाजूला टाकतं, राज्य घटनेचं पुस्तक उचलतं, त्याच्यातला 142 कलम सुप्रीम कोर्ट उचलतं. मग सुप्रीम कोर्टासाठी कोणतेही स्पीड ब्रेकर्स राहत नाही, त्यांना न्यायदानाचा राजमार्ग उपलब्ध होऊन जातो. म्हणजे कळेल असं सोप्या भाषेत सांगतो. युधिष्ठिराचा महाभारतातल्या कहाणी अशी आहे, युधिष्ठिराचा राज्याभिषेक असतो आणि कृष्ण आलेला असतो आणि शिशुपाल, तुम्ही किस्सा ऐकला असेल, आम्ही हे ग्रंथ लहानपणीच वाचले होते त्याच्यामुळे असे कुठेही कामी येतात. तर कृष्ण त्या युधिष्ठिराच्या राज्यसभेत आलेला असतो आणि शिशुपाल त्यांना 100 वेळा शिव्या देतो. 100 वेळा होईपर्यंत कृष्ण शांत असतो. न्यायमूर्ती सुद्धा मित्रांनो शांत असतात, त्यांच्या शांततेत सुद्धा कायद्याचा दरारा असतो. आपण वकिलांनी आणि आपल्या नागरिकांनी याचा कधीही विसर ठेवायचा नसतो. कविता अशी आहे की मैं चुप हूं तो मेरा, कृष्णाची कविता आहे की मैं चुप हूं तो मेरा मौन बोलता है. मौन म्हणजे सायलेन्स. शांत आहे तरी शांततेत सुद्धा कायद्याचा दरारा आहे. मैं चुप हूं पर मेरा मौन बोलता है, करने से पहले 100 बार तोलता है. 100 वेळा होईपर्यंत मी वाट बघतोय. जब कोई शिशुपाल अपनी मर्यादा तोड़े तो हुई बासुरी बंद, फिर चक्र सुदर्शन डोलता है. सुप्रीम कोर्टाचं हे सुदर्शन चक्र म्हणजे 142. मला तुम्हाला हे सांगायचं होतं. मित्रांनो, मध्ये आपण वेळ आहे ना, कंटाळले असेल तर हात वर करा. मला हे 15 मिनिटं आमच्याकडे काय आहे, मी दिल्लीला जाण्याचं कारणच ते होतं की पक्षकार आले की आधी सरांना भेटायचे आणि मग जसं शंकराच्या मंदिराच्या बाहेर नंदीबैल असतो, म्हणून मी मुद्दाम अध्यक्षांना विनंती केली की सरांचं लेक्चर संपलं तर कोणी थांबणार नाही, माझा आधी ठेवा, शंकराचं नंतर ठेवा. महाराष्ट्रामध्ये एक 2-2.5 वर्षापूर्वी आपण सर्वांनी न्यूज चॅनलला एक राजकीय नाटक पाहिलं होतं की पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उठले, राज्यपालांनी त्यांना बोलवलं आणि सकाळी पहाटे दिवस सूर्य उजडायच्या आत ते शपथ घेऊन रिकामे झाले. सुप्रीम कोर्टात ती केस चालली होती. सुप्रीम कोर्टात तेव्हा शिवसेनेच्याकडनं वकील म्हणून मी बाजू मांडत होतो. का ती केस फार इंटरेस्टिंग आहे की सुप्रीम कोर्ट कसा आपला अधिकार 142चा वापर सुप्रीम कोर्ट कसा करतो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे. तर ही केस आत्ताचे जे चीफ जस्टिस आहेत NV रमन साहेब, ते तेव्हा चीफ जस्टिस नव्हते पण त्यांच्या कोर्टामध्ये ही केस चाललेली होती. तर तेव्हाचे मुख्यमंत्री शपथ घेतलेले, त्यांच्याकडनं मुकुल रोहतगी नावाचे वकील आर्ग्यू करत होते. उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं पण एक कोणतरी वकील आर्ग्यू करत होते. आमच्याकडनं कपिल सिब्बल होते, अभिषेक मनु सिंघवी होते आणि अरविंद आव्हाड असे 3 वकील एका बाजूला होते शिवसेनेच्याकडनं. तर मुकुल रोहतगी जे की भाजपचे वकील होते, त्यांना न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला की रोहतगी साहेब, सकाळी दूधवाला यायच्या आत तुमचे गव्हर्नर साहेब उठले आणि शपथ देऊन मोकळे झाले, कोणत्या अधिकाराप्रमाणे त्यांनी हे केलं आम्हाला समजून सांगा. तर रोहतगी साहेबांचं म्हणणं असं होतं की गव्हर्नर आणि राष्ट्रपती हे 2 पद असे आहेत की ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल इम्युनिटी असते. आर्टिकल 361 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज की प्रेसिडेंट अँड गव्हर्नर इज नॉट आन्सरेबल टू एनी कोर्ट. समन्स किंवा वॉरंट राष्ट्रपती आणि गव्हर्नर राज्यपालवरती तुम्ही काढू शकत नाही. आश्चर्य वाटेल, 361 आर्टिकल आज मुद्दाम जाऊन तुम्ही वाचा. राष्ट्रपती किंवा गव्हर्नरनी रस्त्यात उभं राहून स्वतःच्या बंदुकीने एखाद्याला गोळी जरी झाडली ना तरी त्याला भारतात खुर्चीवरती आहे तोपर्यंत अटक होत नाही. रोहतगी साहेबांनी हेच सांगितलं जज साहेबांना की ते गव्हर्नर आहेत
361 प्रमाणे त्यांच्याकडं कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी आहे. ते सकाळी उठतील, रात्री उठतील आणि काय करायचं ते करतील. कोर्ट विचारणा करू शकत नाही. तर मग एल व्ही रामन साहेब म्हटले, अच्छा जे गव्हर्नर आहे त्यांना इम्युनिटी आहे, मग आमच्याकडे सुद्धा 142 आहे. तुम्हाला माहिती आहे ना शुभर तरोयाला कसं आत टाकलं होतं. तसं मग आता जसे काल गव्हर्नर साहेब सकाळी सकाळी उठले होते, तसं आम्ही जर 142चा वापर केला तर मुंबईवरनं तुमच्या गव्हर्नर साहेबांना फरमान काढून आम्ही इथं कोर्टात उभं करू शकतो. रोदगी साहेब ही आमच्याकडची क्षमता आहे. तर कोर्टाने जेव्हा शुभर तरोयाचं उदाहरण दिलं तेव्हा रोदगी साहेब, मुकुल रोदगींसारखे ज्येष्ठ वकिलांना सुद्धा लक्षात आलं की न्यायाधीश जर का मनात आणलं तर 142चा वापर करून एखाद्या राज्यपालाला फरफटत कोर्टामध्ये आणू शकतात. तेव्हा त्यांनी एक नमळतं किंवा थोडंसं विनम्र अशी भूमिका घेतली आणि कोर्टाला सहकार्य करायला सुरू केलं. म्हणजेच मित्रांनो 142 हा विशेष प्रावधान सुप्रीम कोर्टाकडे आहे. ज्या राज्यघटनेने राज्यपालांना ताकद दिलेली आहे त्याच राज्यघटनेची जर तुम्ही पायमल्ली करणार असाल, अशाच कामांसाठी 142चा वापर केला जातो. ही सुप्रीम कोर्टाची ऍडिशनल पॉवर आहे. आपल्याकडे आम्ही लहान असताना आमचे वडील आणि आम्ही आज तेच सोलापूरला येत असताना उजवीकडे पंढरपूरचा फाटा फुटतो. तर आमच्या वडिलांनी आम्ही लहानपणी पंढरपूरला जायचो. मी तेव्हा लहान असायचो. मी वडिलांना गेले की प्रश्न विचारायचो की अरे हे पांडुरंग असे विटेवरती का बरं उभे आहेत. वडील सांगायचे, अरे आपल्यासारखे जे भोळे लोक असतात ना ते आपला वेळ आपला पेट्रोल खर्च करून पंढरपूरपर्यंत येतात. जे हुशार भक्त असतात ना पुंडलिकासारखे ते आपल्या घरीच बसलेले आहेत. ते आई वडिलांची सेवा करतात, आपलं काम करतात आणि विठ्ठलाचं नामस्मरण करतात. आपण भेटायला पांडुरंगाला जातो. पांडुरंग मात्र भेटण्यासाठी त्या पुंडलिकाकडे जातो आणि विटेवरती उभा राहतो. मित्रांनो सुप्रीम कोर्ट सुद्धा असंच करतं. आमच्याकडे जस्टिस सिंघवी नावाचे सुप्रीम कोर्टचे एक न्यायमूर्ती होते. संध्याकाळचं त्यांचं जेवण झालं. त्यांनी न्यूज चॅनल लावलेला होता आणि त्या न्यूज चॅनलच्या वरती काही पोलीस ऑफिसर काही गोरगरीब महिलांना अमनुष्यरित्या लाठीचार्ज करत होते. त्यांनी त्या व्हिडिओ क्लिपला रिट पिटिशनचा दर्जा दिला. म्हणजे भक्त पांडुरंगाकडे आला नाही तरी चालतो, पांडुरंग त्या भक्तापर्यंत व्हिडिओ क्लिपच्या द्वारे गेला. मला तुम्हाला हे सांगायचंय. आणि त्या रिट पिटिशनला त्या क्लिपला रिट पिटिशनचा दर्जा देऊन सुप्रीम कोर्टाने त्यांना न्याय दिला. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असेल किंवा सो मोटो कॉग्निझन्स असेल, भारताच्या सुप्रीम कोर्टाची ही खासियत आहे की जी जगातल्या कोणत्याही सुप्रीम कोर्टाची नाही. सुप्रीम कोर्टाकडे तुम्ही गेलात तर उत्तम न्याय मिळणारच आहे. नाही जरी जाऊ शकला तरी पुंडलिकासारखे तुम्ही घरी न्यायवंचित असाल, सुप्रीम कोर्टाचा पांडुरंग तुम्हाला भेटण्यासाठी इथं येईल, याच्यात हिंमत नाही. हे सुप्रीम कोर्टाला सांगायचं. तुम्ही मित्रांनो आपल्या राज्यघटनेची जर आर्टिकलची ठेवण पाहिली ना, राज्यघटनेतल्या आर्टिकलची ठेवण पाहिली तर भारताचा प्रथम नागरिक कोण? राष्ट्रपती. त्याचा जन्म कुठं होतो? आर्टिकल 52 52. दुसरा उपराष्ट्रपती जन्म कुठं होतो? आर्टिकल 63. पार्लमेंट लोकांनी निवडून दिलेलं पार्लमेंट जन्म कुठं होतो? आर्टिकल 79 79. हायकोर्टाचा जन्म तर 226 हा उशिरा होतो. सुप्रीम कोर्टाचा जन्म हा आर्टिकल 32 मध्ये होतो. म्हणजे राष्ट्रपती किंवा ह्या सगळ्यांपेक्षा घटनाकारांना माहिती होतं की सुप्रीम कोर्टाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. नामदेवाचा एक अभंग आहे की जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर, नव्हत्या जेव्हा गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेच्या तटी पंढरी गोमटी. पुढचं वाक्य, आधी रचिली पंढरी, आधी सुप्रीम कोर्ट, मग वैकुंठ नगरी, नामा म्हणे वा श्रीहरी, जेम्या डोळा देखील पंढरी. बरोबर. तसंच जसं आपल्यासारख्या आध्यात्मिक लोकांसाठी चंद्रभागेच्या तटावरचं पंढरपूर भू वैकुंठ आहे, न्यायवंचितांच्यासाठी नवी दिल्ली इथं असलेलं यमुनेच्या तटावरचं भगवानदास रोडवरचं सुप्रीम कोर्ट न्यायवंचितांचं भूवैकुंठ आहे. मला तुम्हाला हे सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिल्यावरती प्रश्न विचारलेला होता की बाबासाहेब तुम्ही इतकी चांगली राज्यघटना लिहिली, याच्यातला तुमचा आवडीचा आर्टिकल कोणता? कळते? बाबासाहेब तुम्ही इतकी चांगली राज्यघटना लिहिली, याच्यातला तुमचा आवडता आर्टिकल कोणता? तर आंबेडकरांनी फार चांगलं उत्तर दिलं होतं, आर्टिकल 32 म्हणजे सुप्रीम कोर्ट. माझ्या भारतातल्या अशिक्षित लोकांना, वंचित लोकांना
एक वेळ राज्यघटनेचे अक्षर वाचता येणार नाहीत, पण तिथं दिल्लीला एक सुप्रीम कोर्ट आहे. राज्यघटना नाही जरी वाचता आली, पण सुप्रीम कोर्टापर्यंत जाता आलं आणि ती न्यायाची घंटा वाजवता आली, तरी सुद्धा राज्यघटनेचे सगळे दरवाजे त्यांच्यासाठी उपलब्ध होतील. माझ्यासाठी सगळ्यात जिव्हाळ्याचा आर्टिकल म्हणजे आर्टिकल 32, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. आपल्याकडे समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणतात की हे भूमंडळाचे ठाई, धर्म रक्षिला ऐसा नाही, महाराष्ट्रात धर्म कुठं राहिला काही, तर महाराज तुम्हा कारणी. तर आधुनिक समर्थ रामदास म्हणजे आंबेडकर साहेबांना जर का ह्या लोकशाहीच्या भारतामध्ये कुठं न्याय व्यवस्था टिकून ठेवण्यासारखं आणि लोकांना न्याय देण्याचं एक संस्थान असं कुठं दिसत असेल, तर ते सुप्रीम कोर्ट म्हणून दिसत होतं. हे मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं. सांगण्यासारखं खरं तर माझ्याकडं बऱ्याच केसेस आहेत. तुम्हाला मी इंटरेस्टिंग केसेस सांगतो आणि आजचं लेक्चर थांबवतो. जयललिता ह्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या, बरोबर. आपल्याकडे भारतामध्ये अनेक लोकांना तुरुंगवास झालेला आहे आणि कृष्णाचा जन्मच तुरुंगात झालेला आहे, म्हणून त्यांना तुरुंगाला कृष्ण जन्मस्थान असेही म्हटलं जातं. जयललिता ह्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांना सुद्धा शेवटी तुरुंगाची वारी करावी लागली. ही केस फार इंटरेस्टिंग केस आहे. 3 प्रकारच्या लोकांसाठी ही केस इंटरेस्टिंग आहे. त्या केसचे तुम्हाला आधी फॅक्ट सांगतो आणि केस कशी तुमच्यासाठी उपयोगाची आहे मला तुम्हाला ते सांगायचं. B.R. कपूर वर्सेस तमिळनाडू. केसचं नाव आहे B.R. कपूर वर्सेस तमिळनाडू. जयललिताच्या मुख्यमंत्री पदाची ही केस. आमची आजी लहानपणी सांगायची की रावणाची लंका सोन्याची होती, पण तो स्वर्गात बसलेला रावण सुद्धा जेव्हा CBIने जयललिताच्या घरी रेड टाकली ना, तेव्हा कैक टन सोनं, कैक किलो चांदी, हिरे जवाहरातच्या त्या सॅन्डल आणि जरीच्या साड्या, म्हणजे रावणाला सुद्धा हेवा वाटला असता अशी माया जयललिताने जमवलेली होती, असं CBIने तेव्हा उघडकीस आणलं. CBIने त्यांच्यावरती मग करप्शनचे चार्जेस लावले, त्यांच्यावरचा तो खटला चालला आणि जयललितांना करप्शनच्या चार्जेसमुळं शेवटी ट्रायल कोर्टाने कन्व्हिक्शन सुद्धा लावलं. त्यांना 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा जयललितांना झाली. केसचे फॅक्ट्स नीट ऐका, फार इंटरेस्टिंग केस आहे. करप्शनच्यामुळे 3 वर्षाची शिक्षा त्यांना लागली, त्या तुरुंगात गेल्या. मग तुरुंगात ते पिटिशन पेंडिंग असताना किंवा तो निकाल लागल्यावरती कन्व्हिक्शनचा त्यांनी हायकोर्टामध्ये क्रिमिनल अपील केलं आणि हायकोर्टामध्ये बेलची मांडणी केली. हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर करून टाकला, पण खालची शिक्षा लागलेली होती आणि हायकोर्टामध्ये अपील पेंडिंग होतं. या दरम्यान काय झालं, तमिळनाडूमध्ये आमदारकीच्या इलेक्शन लागल्या आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट असं सांगतो, ज्या कोणत्या उमेदवाराला 2 वर्षापेक्षाची जास्त कन्व्हिक्शनची शिक्षा लागलेली आहे तो आमदारकीची इलेक्शन लढवण्यासाठी अपात्र असतो, बरोबर. यांना 3 वर्षाची शिक्षा लागली होती, या अपात्र होत्या, या काही निवडणुकीला उभ्या राहू शकत नव्हत्या. त्या उभ्या राहिल्या पण नाही, पण त्यांच्या पार्टीचे लोक उभे राहिले तमिळनाडूमध्ये आणि बहुसंख्येने ते निवडून आले आणि मग जयललिताची पार्टी मेजॉरिटीमध्ये गेली आणि त्या सगळ्या आमदारांनी ठरवलं की आता आम्हाला मुख्यमंत्री करायचंय, जयललिताला मुख्यमंत्री करायचं. आपल्याकडे राज्यघटनेप्रमाणे आमदार नसताना पण मुख्यमंत्री होता येतं. आपल्या आत्ताचे मुख्यमंत्री आमदार नव्हते, 6 महिन्याच्या आत बाय इलेक्शन घेऊन निवडून यायचं असतं. आमदारांच्या या मागणीचा मान ठेवून जयललिता मुख्यमंत्री झाल्या आणि B.R. कपूरने हे सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं. 3 प्रश्न या केसमधले फार महत्त्वाचे आणि अत्यंत आपण सतर्कपणे ते नोंदून घेण्यासारखे आहेत. पहिला मुद्दा असा होता की आमदार नसताना मुख्यमंत्री होता येतं का. तर जयललिताचं म्हणणं असं होतं की मी आमदार नाहीये, आमदार होण्यासाठी अपात्र आहे, मात्र माझं क्रिमिनल अपील हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे, काहीतरी दम आहे म्हणून हायकोर्टाने माझं मॅटर पेंडिंग ठेवलंय. 6 महिन्याच्या आतच ते बोर्डावरती येणार आहे आणि 2-3 महिन्यातच निकाल लागणार आहे. मी काही केलंच नाही तर मी काही शिक्षा भोगण्यासाठी काही माझं दायित्व उरतच नाही, त्याला कर नाही, त्याला डर कसला. मग ते 6 महिन्याचा तरी जो माझा कालावधी आहे मुख्यमंत्री पदाचा तो तुम्ही का हिरावून घेता.
त्यांचं आर्ग्युमेंट लक्षात आलं. मी आमदार नाही, आमदार होऊ शकत नाही, माझं पिटिशन हायकोर्टात पेंडिंग आहे, 3-4 महिन्यात मी ॲक्विट होणार आहे. ॲक्विट होणार असेल मग तुम्ही माझी 6 महिन्याची ही जी संधी आहे मुख्यमंत्री पदाची ती माझ्यापासून का हिरावता, का वंचित ठेवता? जर ॲक्विट नाही झाले, 6 महिन्यात ते पिटिशन बोर्डावरती नाही आलं, 6 महिन्याने मी राजीनामा देऊन टाकेन. लॉजिक आहे. सुप्रीम कोर्टाने फार छान सांगितलं, मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदाची शपथ घेण्याच्या वेळीच तुमच्याकडे आमदार होण्याची क्षमता लागते. तुम्ही आमदार नसाल तरी चालेल, पण आमदार होण्याची पात्रता शपथ घेण्याच्या दिवशी तुमच्याकडे लागते. ती माझे हायकोर्टाचं पिटिशन येईल आणि मग मी ॲक्विट होईल, जर तर वरती ते चालत नाही. आज तुम्ही शपथ घेतली, आज तुमच्याकडे ती आमदार पद इलेक्शन कॉन्टेस्ट करण्याची क्षमता नाही, म्हणून तुम्ही डिस्क्वालिफाईड आहात. त्यांचा पहिला मुद्दा खारिज करून टाकला. दुसरा मुद्दा जयललितांनी फार छान मांडला, जो की क्रिमिनल वकिलांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे, जे क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करतात. त्यांचं म्हणणं असं होतं की खालच्या कोर्टाने मला कन्व्हिक्ट केलेलं आहे. नीट ऐका बरं, त्या कन्व्हिक्शनमुळे मी डिस्क्वालिफाय झालेली आहे, पण माझं ते कन्व्हिक्शन हायकोर्टामध्ये आता क्रिमिनल अपीलच्या स्वरूपाने पेंडिंग आहे. हायकोर्टाला काहीतरी दम वाटला म्हणून त्यांनी माझं हे पेंडिंग ठेवलंय. आता मी पुन्हा नव्याने ॲक्विट आहे आणि जोपर्यंत हायकोर्ट मला पुन्हा शिक्षा करत नाही तोपर्यंत मला बेनिफिट ऑफ डाऊट द्या, तोपर्यंत आय शॅल बी प्रिझ्युम्ड टू बी इनोसंट. मुद्दा कळाला? आपल्याकडे क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स असं सांगतं, प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स. जोपर्यंत गुन्हा घडला की तो आरोपी असतो, आरोप असतो, तो आरोपी असतो, तो गुन्हेगार नसतो. आरोपीचं रूपांतर गुन्हेगारामध्ये होण्यासाठी क्रिमिनल ट्रायल घ्यावी लागते. शेवटच्या क्षणापर्यंत तो आरोपीला प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सचा बेनिफिट लाभलेला असतो. क्रिमिनल ट्रायल, ॲलिगेशन, कंप्लेंट, मग एव्हिडन्स, विटनेसेस, एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, बेनिफिट ऑफ डाऊट, प्रूव्हिंग बियॉन्ड डाऊट, हे क्रिमिनल लॉ मधल्या ज्युरिस्प्रुडन्शियल फिलॉसॉफीज भारतामध्ये आहेत. जोपर्यंत तुम्ही कन्व्हिक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रिझ्युम्ड टू बी इनोसंट आहात. जयललिताचं म्हणणं असं होतं, नीट ऐका, की खालच्या कोर्टाने मला कन्व्हिक्ट केलंय, मान्य आहे, हायकोर्टात अपील पेंडिंग आहे, त्या अपिलाच्या पेंडन्सीचा तुम्ही असा अर्थ काढा की आय एम अगेन प्रिझ्युम्ड टू बी इनोसंट. अपील पेंडिंग आहे, जर दम नसता तर अपील खारिज झालं असतं. पेंडिंग ठेवले म्हणजे काहीतरी माझ्या बाजूच्या त्यांना त्याच्यात वाटतंय. हायकोर्ट मला नव्याने जेव्हा कन्व्हिक्ट करेल तेव्हाच मी डिस्क्वालिफाईड होईल. तर सुप्रीम कोर्टाने ह्याच्यावरती फार छान सांगितलं आणि क्रिमिनल वकिलांनी नीट ऐका की इन इंडिया वी हॅव प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स, बट प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स कम्स टू एन एंड व्हेन एनी कोर्ट इन इंडिया कन्व्हिक्ट्स यू. तुम्ही खटला चालू आहे तोपर्यंत इनोसंट आहात. एकदा तुम्हाला मग ते खालचं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कोणतंही कोर्ट असो, एकदा कन्व्हिक्ट केलं मग तुम्ही कन्व्हिक्टच आहात. जोपर्यंत तुम्हाला वरचं कोर्ट एक्सप्रेसली ॲक्विट करत नाही, वरती अपील पेंडिंग आहे आणि मी जामिनावरती रासरोसपणे फिरते आहे, म्हणजे मी पुन्हा प्रिझ्युम टू बी इनोसंट आणि मला पुन्हा आमदार होण्याची संधी द्या. जयललिता, तुम्हाला ती संधी नाही. तिसरा, आपल्याकडं विनाकारण अशी टवाळी केली जाते की राज्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना काही येत नाही. पण मित्रांनो, जयललिता ह्या अत्यंत हुशार होत्या आणि ह्या केसमधले बहुतांश आर्ग्युमेंट जयललिताने ड्राफ्ट केलेले होते, कारण ते ह्या केसमधले वकील मला दिल्लीत भेटत असतात. कॅन्टीनमध्ये मला त्यांनी सांगितलं होतं की जयललिता अत्यंत चाणाक्ष होत्या. पुढचं आर्ग्युमेंट हे भारतीय नागरिकांसाठी. तिसरा मुद्दा या केसमध्ये, जयललितांनी सुप्रीम कोर्टात वकिलाला असं सांगितलं आणि वकिलांनी असं मांडलं की शेवटी ही राज्यघटना म्हणजे तरी काय हो, बाय द पीपल फॉर द पीपल. म्हणजे आपले जे प्रिएम्बल आहे की वी द पीपल ऑफ इंडिया अडॉप्ट, एनॅक्ट आणि गिव्ह टू आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. लोकांनी लोकांसाठी स्वतःहून अंगीकृत केलेली राज्यघटना. मी काय मुख्यमंत्री एका मतदारसंघाची नाही, तमिळनाडूच्या वेगवेगळ्या आमदारांनी मला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलेलं आहे, म्हणजे जनतेने निवडून दिलेलं आहे. ज्या जनतेकरता राज्यघटना आहे ते लोक मला म्हणतात की जयललिता तुम्ही मुख्यमंत्री व्हा.
मग जनतेपेक्षा तुमची राज्यघटना श्रेष्ठ आहे का? मुद्दा लक्षात आला? लोकांची राज्यघटना ही लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे का, असं जयललिताचं सुप्रीम कोर्टामध्ये मागणं होतं, म्हणणं होतं, आर्ग्युमेंट होतं. सुप्रीम कोर्टाने फार छान सांगितलं, इवन द विल ऑफ द पीपल इज बिलो द कॉन्स्टिट्यूशन. अहो तमिळनाडू सोडा, 130 कोटी भारतीयांनी एक मताने जरी सांगितलं की जयललिताला मुख्यमंत्री पंतप्रधान काय करायचे ते करा, पण घटनेच्या चौकटीत जर का ते म्हणणं बसत नसेल तर लोकांनी मतपेटिकेमधनं व्यक्त केलेलं त्यांचं विल हे राज्यघटनेसमोर टिकत नाही. विल ऑफ द पीपल इज बिलो द कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटना कायमच सरस असते. मी जेव्हा जेव्हा वकिलांच्या समोर तर बोलतोच, माझे अध्यात्मावरती पण माझं बऱ्याच वेळा व्याख्यान असतात. लोक असे बसलेले असतात, मी त्यांना एक प्रश्न विचारत असतो, तुम्ही आज तुम्हाला विचारणार आहे. आपण एखाद्या आपल्या शीख बांधवाला विचारलं की तुमचा धर्मग्रंथ कोणता, तर शीख माणूस सांगतो गुरुग्रंथच आहे. ख्रिश्चन माणूस सांगतो बायबल. इस्लाम फॉलो करणारे आपला बांधव सांगतात कुराण. हिंदू माणसाला जर का आपण प्रश्न विचारला की तुमचा धर्मग्रंथ कोणता, तर काय उत्तर आपल्याकडे? कोणता? आपल्याकडे बऱ्याच वेळा लोक भगवद्गीता, रामायण, महाभारत असे उत्तर देतात. तर मित्रांनो, आपल्याला आपला धर्मग्रंथ म्हणजे वेद हा माहीत नसला तरी चालेल. भारतात जर तुम्ही राहत आहात, कोणत्या जातीचे धर्माचे आहात त्याला महत्त्व नाही. भारतात भारतीय म्हणून जर तुम्ही राहत आहात तर तुमचा धर्मग्रंथ एकच, ते म्हणजे भारतीय राज्यघटना. हे बी आर कपूर वर्सेस तमिळनाडूमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं. मला काय थोडं घशाचं पण मर्यादा आहे, तब्येत ठीक नसल्यामुळे नाही सांगता आहे. एक तुम्हाला एक दोन इंटरेस्टिंग केसेस सांगतो आणि थांबतो. सुप्रीम कोर्टात मी गेले 15 वर्ष आहे. मी इंग्लंडचं कोर्ट सुद्धा पाहिले. तिथं सुद्धा 2 वर्ष जेव्हा मास्टर्स करायचो, तिथल्या सुद्धा कोर्टामध्ये जाऊन बसायचो, तिथला कसा कामकाज चालतं. तर सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंट्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला तोंडपाठ असतात. मला लहानपणापासून एक वकील असल्यापासून, एक विद्यार्थी असल्यापासून सवय होती की समर्थ रामदास जे सांगतात मागे काहीतरी लिहिलं जावे, तसं मी अखंडित वाचा. चला पुढे चला. असे सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंट्स मी मुद्दाम लिहून ठेवत असतो आणि वेळ पडला की वाचतो. त्याच्यामुळे मला अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाचे लक्षात असतात, स्मरणात असतात. पण सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट माझ्यासारख्याला पण आश्चर्यात टाकतं की अरे सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट कसं काय दिलं असेल. आणि ते केस म्हणजे PV नरसिंह राव वर्सेस CBI. PV नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते. जसं मी मगाशी म्हटलं की भारतामध्ये अनेक मोठ्या लोकांना कृष्ण जन्मस्थानी जावं लागलं, तसं त्यांना सुद्धा तुरुंगात जावं लागलं होतं. नरसिंहरावांच्या वरती CBIचा असा आरोप होता की नरसिंहरावांचं सरकार अल्पमतामध्ये चाललेलं होतं, मायनॉरिटीमध्ये होतं. त्यांना 13 खासदारांची गरज होती. केस नीट ऐका, खूप इंटरेस्टिंग केस आहे. नरसिंहरावांना 13 खासदारांची गरज होती. मग आता हे 13 खासदार किंवा खासदार कसे मिळवायचे असतात आपण सगळे जाणतो. तो घोडे बाजार तिथं सुरू झाला आणि CBIने उघडकीस काढला आणि नरसिंहरावांना तुरुंगात टाकलं होतं. मग 13 खासदारांना विकत घ्यायचं होतं. नरसिंहरावांच्या पक्षातल्या काही आमदारांनी, काही खासदारांनी आणि काही बिझनेसमॅननी लॉबी तयार केली, पैसे गोळा केले आणि 13 खासदारांना ते पैसे दिले. 3 प्रकारचे खासदार सुप्रीम कोर्टासमोर आरोपी म्हणून उभे होते आणि 3 प्रकारच्या खासदारांना सुप्रीम कोर्टाला तुरुंगात टाकायचं होतं. एक प्रकारचा खासदार पैसे देणारे खासदार, बरोबर. दुसरे होते पैसे घेणारे पण कुणालाच मत न देणारे की लक्ष्मी येते येऊन द्या, आपण ह्याला पण नाही त्याला पण नाही, कुणालाच मत नाही द्यायचं. आणि तिसरे होते की पैसे घेतले आणि त्याप्रमाणे मतदान केलं. सुप्रीम कोर्टाने फार आश्चर्य वाटेल असं जजमेंट ह्या केसमध्ये दिलेलं आहे. PV नरसिंह राव वर्सेस CBI. ज्या खासदारांनी पैसे दिले ते दोषी आहेत, त्यांना तिहारला तुरुंगात पाठवा. ज्या खासदारांनी पैसे घेतलेत पण मतदान नाही केलं आणि पैसे घेतलेत ते पण दोषी आहेत, त्यांनाही घ्या आणि तुरुंगात टाका. पण ज्या खासदारांनी पैसे घेतलेत, खाल्लेल्या मिठाला जागलेत,
त्या खासदारांना सुप्रीम कोर्टाने ऍक्विट करून टाकलेलं होतं, सोडून दिलेलं होतं. आमच्याकडे राज्यघटनेमध्ये 105 नंबरचा आर्टिकल आहे. तो आर्टिकल असं सांगतो की एखादा खासदार त्या फ्लोअरवरती, राज्यसभा किंवा लोकसभेच्या फ्लोअरवरती जे बोलतो किंवा जे मतदान करतो, एनिथिंग स्पोकन और एनी वोट कास्टेड, दॅट हिस्ट्री शुड नॉट बी डिस्कस्ड इन कोर्ट. मतदान केलं किंवा भाषण केलं त्याचा पूर्ण इतिहास कोर्टामध्ये चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असं 105 आर्टिकल सांगतो. आणि म्हणून ज्या खासदारांनी पैसे खाल्ले आणि मतदान दिलं, ते पैसे खाऊन दिलं का नाही दिलं तो पूर्व इतिहास कोर्टात विचारला जाऊ शकत नाही. म्हणून अशा मिठाला जागणाऱ्या खासदारांना सुप्रीम कोर्टाने ऍक्टिव्हेट केलेलं होतं. म्हणून आमच्यासारख्यांना पण कधी कधी अशा आश्चर्यात्मक जजमेंट्समुळं थोडंसं असं वाटतं. अमेरिकेचे एक जज होते 1953 साली, रॉबर्ट जॅक्सन त्यांचं नाव, अमेरिकेचे सुप्रीम कोर्टाचे जज रॉबर्ट जॅक्सन. ॲलन वर्सेस ब्राऊन या केसमध्ये रॉबर्ट जॅक्सन म्हणतात, वी आर नॉट सुप्रीम बिकॉज वी आर इनफॅल्युएबल, वी आर इनफॅल्युएबल बिकॉज वी आर सुप्रीम. मराठीमधला अनुवाद असा आहे, आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टात जज म्हणून नेमलंय असा गैरसमज करून घेऊ नका. आमची चूक काढणारा त्याच्या वरचं कोणतं कोर्ट नाही, म्हणून आमचं वाक्य ब्रह्मवाक्य आहे असा तुम्ही अर्थ काढा. तो पुढे असं म्हणतो, हॅड देअर बीन अ सुपर सुप्रीम कोर्ट, आमच्या वरचं एखादं सुपर सुप्रीम कोर्ट असतं तर मेनी ऑफ द डिसिजन्स ऑफ दिस सुप्रीम कोर्ट वुड हॅड बीन सेट असाइड. आमच्या कोर्टाचे पण अनेक निकाल हे डिसमिस झाले असते, ओव्हररूल झाले असते जर आमच्यावरचं कोर्ट असलं असतं तर. मित्रांनो, जसं आपण एखादं प्रवचन देतो, संपताना चांगला वक्ता किंवा कीर्तनकार तो असतो की जो ह्या तासाभराचा सारांश 1-2 वाक्यामध्ये काढू शकला पाहिजे. तसं आत्ता जे आपलं हे कायद्याचं प्रवचन झालेलं आहे, याचं जर का 2 वाक्यामध्ये समराईज करायचं असेल, त्या 2 वाक्यामध्ये त्याला आपण एनकॅप्सुलेट करायचं असेल, समाविष्ट करून घ्यायचं असेल, सारांश काढायचा असेल, तर ते 2 वाक्य ज्ञानेश्वरीमधले आहेत. आपल्याकडे जशी राज्यघटना आहे, राज्यघटनेमध्ये आपल्याकडं 450 आर्टिकल्स आहेत, आपल्याकडे 12 पार्ट्स आहेत, आपल्याकडे 12 शेड्यूल्स आहेत, 25 पार्ट्स आहेत. अशा आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपली राज्यघटना बनलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 18 अध्याय आहेत, 9996 ओव्या आहेत. तर त्या अध्याय पहिला ओवी 70 ज्ञानेश्वर असं सांगतात, जे आज आपल्या या डिस्कशनचं सारांश आहे. क्षीरसागरामध्ये भगवान शंकर चिंतनमग्न अवस्थेमध्ये बसलेले असतात आणि पार्वती म्हणजे भवानी माता त्यांच्या बाजूला, पत्नी बाजूला बसलेले असतात. तर पत्नीच्या सानिध्यामध्ये पतीच्या मनात कुणाचा विचार येतोय म्हणून त्यांच्या मनामध्ये असूया उत्पन्न होते. देवाची बायको असली तरी बायकोच, त्यामुळे ते भगवंताला प्रश्न विचारतात आणि भगवंताने दिलेलं उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी 70 आपल्यासाठी आज रेलिव्हंट आहे. की भगवंत तिला उत्तर देतात भवानी मातेला, पत्नीला, की या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, थेत हरू मने नेनिजे. त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगतो, थेत हरू मने नेनिजे, की देवी ते जैसे का रूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. की देवी मी इतर कोणत्या महिलेचा विचार करत नाही, मी भगवद्गीतेचं चिंतन करतोय. आणि आता जसं तुझं रूप दरवेळी पाहताना त्याच्यातल्या नवनवीन छटा माझ्या लक्षात येतात, तसंच भगवद्गीतेचं वाचन करताना समाजाची गरज भागवण्यासाठी त्याच्यातले वेगवेगळे अर्थ माझ्या लक्षात येतात. हे त्या शंकराने भवानी मातेला दिलेलं उत्तर आपल्याकडे सुद्धा ते रेलिव्हंट आहे. आपल्याकडचे हे जे माय लॉर्ड्स, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला आपण माय लॉर्ड का म्हणतो, ते सुद्धा असेच व्यथित होऊन जात असतील, चिंतनमग्न होऊन जात असतील. समाजावरती जेव्हा एखादी आपदा येत असते, आदल्या रात्री ते सुद्धा विचार करत असतील, राज्यघटनेचं म्हणजे त्यांची भगवद्गीता काढत असतील आणि आता ह्या समाजामध्ये आपली ही समाजाची गरज भागवण्यासाठी मग त्यांच्या ह्या बुद्धी कौशल्यामधनं विशाखासारखं एखादं जजमेंट बाहेर पडत असेल, असं एखादं अवतारी जजमेंट येत असेल, म्हणजे राज्यघटनेचा विचार हे लॉर्डशिप्स करतात आणि वेगवेगळे अर्थ प्रदान करतात. मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं होतं की राज्यघटनेची ही क्षमता आहे आणि आपल्या कोर्टाची ही ताकद आहे.
सांगण्यासारखे बोलण्यासारखे बऱ्याच गोष्टी आहेत. एवढंच एक शेवटचं तुम्हाला एक जोक सांगतो आणि माझं आजचं भाषण संपवतो. आपल्याकडं नेहरू आणि चर्चिल या दोघांमधला एक संवाद मला तुम्हाला सांगायचा आहे. आज माझं भाषण मी आज संपवतो. चर्चिल आणि नेहरू दोघेही समवयस्क, समकालीन, दोघेही बॅरिस्टर होते, दोघेही विद्वान होते. नेहरू लार्जेस्ट डेमोक्रेसी, सगळ्यात मोठ्या डेमोक्रेसीचे पंतप्रधान. चर्चिल सगळ्यात ओल्डेस्ट डेमोक्रेसी. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा आक्रमण केलं त्यावेळी आपल्याकडे ज्ञानेश्वरी लिहित होते. इंग्लंडमधले लोक 12व्या शतकामध्ये लोकसभेचे खासदार निवडून देत होते. इतकी जुनी लोकशाही आहे. चर्चिल वॉज प्राईम मिनिस्टर ऑफ ओल्डेस्ट डेमोक्रेसी, नेहरू वॉज प्राईम मिनिस्टर ऑफ द यंगेस्ट डेमोक्रेसी. पण दोघेही विद्वान होते, बॅरिस्टर होते, मोठे होते, पंतप्रधान होते, सत्तेत होते. एक आपण लक्षात ठेवायचं असतं, दोन मोठे लोक असले ना त्यांच्यात जरी वरवर गोडवा दिसला तरी आतमध्ये एकमेकांच्या बद्दल काहीतरी गोडगोडी असतात. हे तिथं सुद्धा होतं. तर नेहरूंनी एक चूक केली, ती म्हणजे चर्चिलला एक टोमणा मारला. म्हणले बघा, म्हणले चर्चिल, तुम्ही इतकी बढाई मारता की तुमची इतका जुना देश, लोकशाहीचा देश, तुमच्याकडे साधी लिखित स्वरूपातली राज्यघटना नाही. आमचा बघा, म्हटले भारत काल परवा जन्माला आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी टंकबद्ध पद्धतीची राज्यघटना दिलेली आहे, फंडामेंटल राईट्स, इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे, तुमच्याकडे तर काहीच नाही. पण नेहरूंनी टोळा मारला तर मारला, चर्चिल सारख्या माणसाला मारला. चर्चिल फार कल्पक होते, हजरजबाबी होते, विटी होते. विटी म्हणजे त्यांच्याकडे विट होतं. असं म्हणतात की चर्चिल एकदा लोकसभेमध्ये इंग्लंडच्या पंतप्रधान म्हणून भाषण करत होते आणि एक महिला खासदार पंतप्रधान भाषण करत असताना, म्हणजे चर्चिल बसलेली होती, महिला खासदार भाषण करत होत्या आणि महिला खासदार भाषण करत असताना चर्चिल झोपले, त्यांचा डोळा लागला. त्या खासदारबाई चिडल्या, त्या म्हणल्या बघा बघा, म्हणले आपल्या भारताचं भवितव्य, आपल्या देशाचं भवितव्य, इंग्लंडचं भवितव्य, इतक्या महत्वाच्या मुद्द्यावरती मी बोलते आणि आपले पंतप्रधान झोपलेत. चर्चिलने हळूच डोळा उघडला, म्हणला अहो बाई, मी झोपलेलो नाही, पण इतकं रद्दाळ भाषण ऐकण्यापेक्षा मला झोप का नाही आली असं मला वाटायला लागलं. तर त्या खासदारबाई अजून चवताळल्या, रागवल्या. त्या म्हणल्या असा जर का माझा नवरा असता तर मी त्याला विषाचा प्याला दिला असता, विष पाजलं असतं. तो म्हणला तुमच्यासारखी बायको असती तर विषाचा प्याला मी आनंदाने पिला असता. म्हणजे अशा ह्या विनोद बुद्धीच्या आणि चाणाक्ष असणाऱ्या चर्चिलला नेहरूंनी टोमणा मारला की तुमच्याकडे लिखित स्वरूपाची राज्यघटना नाही. तर चर्चिलने दिलेलं उत्तर हे फार मार्मिक आहे आणि आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारं आहे. चर्चिल म्हणतात, मिस्टर नेहरू, इन अ मॅच्युअर कंट्री लाईक युनायटेड किंगडम्स, वी सिटीजन्स ऑफ युनायटेड किंगडम डू नॉट फॉलो द लॉ आउट ऑफ कंपल्शन. We follow the law out of affinity, and law and affinity for the law flow in the bloods of the citizens of United Kingdom. एखाद्या घटना नावाच्या कायद्याच्या पुस्तकामध्ये कायदा समाविष्ट झालाय म्हणून आमचे लोक कायद्याचं पालन करतात भीतीपोटी असं नाही. अमुक ठिकाणी आपण थुंकल्यावरती पोलीसवाला 100 रुपयाचा दंड करतो, तर आपण थुंकलं तर माझा देश खराब होईल या भावनेने इंग्लंडचे लोक कायद्याचं पालन करतात, म्हणून आम्हाला राज्यघटनेसारख्या पुस्तकाची गरज नाही, असं चर्चिलचं उत्तर नेहरूंना निरुत्तर करून गेलं. म्हणून मित्रांनो, आंबेडकर सुद्धा असं म्हणतात की अ गुड कॉन्स्टिट्यूशन, नीट ऐका, अ गुड कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ बॅड पीपल इज युसलेस, बट अ बॅड कॉन्स्टिट्यूशन इन द हँड्स ऑफ गुड पीपल इज ऑलवेज युजफुल. कितीही चांगली राज्यघटना असेल, हिटलरच्याकडे सुद्धा राज्यघटना होती, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा राज्यघटना होती, सद्दाम हुसेनकडे सुद्धा राज्यघटना होती. अशा राज्यघटनेला काहीही उपयोग नसतो जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखे नागरिक जाणीवपूर्वक कायद्याचं पालन करत नाहीत तोपर्यंत. सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं मित्रांनो बऱ्याच खरं तर माझ्याकडे केसेस आहेत, पण आज मला इथं बोलण्याची संधी दिली. माझ्यानंतर आव्हाड सरांचं सुद्धा लेक्चर आहे, म्हणजे गुरुच्या आधी खरं तर शिष्य बोलला, त्याच्यामुळे मला माफ करा, त्यांचा बराच वेळ मी घेतलेला आहे. पण मी आज तुमच्यासमोर जे काही बोलू शकतो, वाणी जरी माझी असली तरी शेवटी बोलविते धनी ते तिथंच आहेत. आता तुम्ही त्यांचं लेक्चर ऐकणार आहात.
तुमच्या आणि त्यांच्यामध्ये आता मला अजून अडथळा निर्माण करायचा नाही, त्यामुळे त्यांनी इथे यावं, मला आपण रजा द्यावी. धन्यवाद.